तुका म्हणे माझे हेची सर्व चूक, 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 पायीनच मूक आवडीने, तुका म्हणे माझे हेची सर्व चूक, पायीनच मूक आवडीने, तुळसी हार गळा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा. सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, सर्व सुखाचे आगर, तो हा विठ्ठल बरवा, तो हा माधव बरवा.
तुमचे दासीचा दास करून घेते
पुंडलिक वरद हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज संत श्रेष्ठ एकनाथ महाराज आदिशक्ती आई साहेब मुक्ताबाई की जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज श्री संत शांताराम भाऊ महाराज श्री राधा श्याम सुंदर की जय हनुमान जी महाराज की गौ माता की जय समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय नमः पार्वती पते हर हर ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्यात्मरूपा देवा तुची गणेशो सकलार्थमते प्रकाशो म्हणे श्री निवृत्तीदासु अवधारी जोजी ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची विठ्ठल विठ्ठल तुमची दासीचा दास करुणी ठेवा आशीर्वाद द्यावा हाची मज नवविधा काय बोलिले जे भक्ती घ्यावे माझे हाती संत जनी तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवनधी नवविधा काय बोलिले जे भक्ती
घ्यावे माझे हाती संत जनी विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी परम दिव्यतम संतांच्या सानिध्यामध्ये, प्रत्यक्ष संत श्रेष्ठ श्री भाऊरायांच्या सानिध्यामध्ये दरवर्षीप्रमाणे श्री संत तुकोबारायांचा बीजोत्सव तथा नाथषष्ठीच्या उत्सवानिमित्ताने होत असलेला हा भव्य दिव्य अखंड हरिनाम हरिकीर्तन सप्ताह आज आपल्या सप्ताहाचा 7वा दिवस आहे. सप्तमी तिथी आहे, वाळ मंगळवार आहे. जिची तिथी आहे, जिचा वार आहे, तिचे भक्त आहेत. असो, तर आज 7वा दिवस म्हटला म्हणजे मागणी मागायची असते. काय मागायचं हा मोठा प्रश्न असतो. मागच्या वर्षी पण याच दिवसाची सेवा आली होती. भाऊरायांच्या आवडीचा अभंग घेतला गेला. म्हटलं मागच्या वर्षी तुमच्या आवडीचं झालं, आता यावर्षी आमच्या आवडीचं होऊ द्या. आणि म्हणून आजच्या सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकोबारायांचा 3 चरणाचा अभंग आहे. आणि तुकोबाराय म्हणतात, तुमची दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. नवविधा काय बोलिले जे भक्ती, घ्यावे माझे हाती संतजनी. तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे, उतरेन खरे भवनदी. संतांच्या मागण्या ज्यावेळी आपण पाहतो त्यामध्ये कुठेही मागणीचा भावच असा आहे की पूर्णपणे लीनता आल्याशिवाय मागता येत नाही. मागण्याचा अधिकार कोणाला आहे? पूर्ण लीनता ज्याच्याकडे आली त्यालाच मागण्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळे तुम्ही आम्ही कोणी मागण्याच्या याच्यामध्ये येतच नाही. आणि ज्यांना मागण्याचा अधिकार नाही तेच सगळ्यात जास्त मागत असतात. हे दे, ते दे, ते दे, ते दे, ते दे, आणि सब दे. ती मागणी कधीही न संपणारी आहे. तुमची आमची मागणी कधीही न संपणारी मागणी आहे. एक मागितलं म्हणजे दुसरी मागणी तयार आहेच. ती पूर्ण होत नाही का तिसरी आहेच. कारण संसारच मुळात अपूर्ण आहे. आणि अपूर्ण संसारातल्या गोष्टी किती मागितल्या तरी पूर्णता कधी प्राप्त होऊ शकत नाही. त्यामुळे तिथे मृग जडवत असलेली ती तृष्णा आहे, ती कधीच शांत होणारी नाहीये. त्यामुळे मागावं असं की एकदा मागितलं की पुन्हा मागण्याची गरज पडायला नको. कधी संत याचक शब्दाचा प्रयोग करतात की आम्ही याचना करण्यासाठी आलो. कधी हट्टही केलेला आहे आणि कधी दीन मी भिकारी असंही म्हटलेलं आहे की मी भिकारी होऊन आलेलो आहे. आणि आपण देवाच्या जवळ मागायला जाताना भिकारी होऊन जातो का? आपल्याला जर कोणी म्हटलं तू भिकारी आहेस तर आपली तळपायातली आग मस्तकात जाते. बरोबर ना? देव देईल कोणाला? ज्याच्याजवळ काही नाही त्यालाच देईल ना. आणि तुम्ही जर म्हणाल मी इतक्या करोडचा मालक आहे आणि मी हा नवस केलाय मग तू दे. देव म्हणजे तुझ्याकडे जर ऑलरेडी आहे तर मी देऊच कशाला? त्याच्यामुळे देण्याचा काही विषय येत नाही, मागण्याचाही काही विषय येत नाही. संतांनी काय दिलं तेव्हा त्यांच्याकडे मागण्याचा अधिकार आला. संतांनी आपलं सर्वस्व ईश्वराला अर्पण केलं. सर्वस्व अर्पण करावं त्यातही थोडासा अभिमान येतो माणसाचा. म्हणून दासो अहम म्हटला तरी त्याच्याही मागे अहम आहेच बरं का. त्यामुळे दास्यत्व येणं आणि मी दास आहे हे म्हणणं या दोन गोष्टींमध्ये खूप अंतर आहे. आपण सगळेजण म्हणतो म्हणजे परंपरा पडली ना आता उंच उंच शब्द वापरण्याची. शब्दांची कॅटेगरीज होऊन जरा आपले बदलले आहेत. त्यामुळे फार डेव्हलपमेंट होत चालली आहे आपल्या वाङ्मयामध्ये, आपल्या स्वतःच्या वक्तृत्वामध्ये. त्यामुळे काय झालं की आपण म्हणतो संत चरण रज, संतांचा दास. खाली लिहितो ना आपला विश्वासू, संतांचा दास, संत चरण रज. तपासून बघावा आहोत का आपण? कीर्तनकार आपण सगळ्यांना आपण म्हणतो हरिभक्त परायण. खरंच हरिभक्त परायण आहोत का आपण? हरी भक्त परायण आहोत का आपण? की आपण भक्त कशाचे आहोत? खरंच तेवढी परायणता आपल्या ठिकाणी
आलेली आहे का? नसेल आलेली तर मग अवजड शब्द वापरून काही उपयोग नाही. त्यामुळे काय होतं, उपाधी अंगी चिपकते आणि उपाधी चिटकली का सार बाजूला गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून हे कारण आहे की आपल्या संतांनी कधीच कोणती पदवी लावून घेतली नाही, कधीच कुठली पदवी लावून घेतली नाही. त्यावेळी ना आता पत्रिका होत्या न काही होतं. आता फार मॉडर्न होत चाललंय सगळं, की आधी साध्या पॉम्पलेट छापल्या जायच्या ब्लॅक अँड व्हाईट कळावं म्हणून. त्याच्यानंतर थोड्या डिजिटल, मग लाल रंगातल्या आल्या, मग आणखी थोडंसं सुधारलं, मग त्याच्यावरती आता फोटो यायला लागलीत है ना. आणि त्याच्यात देवांची फोटो बारीक असतात, माणसांची फोटो मोठी असतात. आणि त्या कीर्तनकारांपेक्षाही कधी कधी त्याचे जे म्हणजे आता दाते म्हणा, स्पॉन्सर्स म्हणा है ना, तर त्यांची फोटो त्याच्याही पेक्षा मोठी असतात. म्हणजे हे डिजिटल झालं सगळं, पण हे लक्षात ठेवा, अध्यात्मामध्ये हे डिजिटलायटी काही उपयोगाचं नाही. डिजिटल होणं अध्यात्मामध्ये काही उपयोगाचं नाही. याच्यामध्ये जेवढी भौतिकता आपण आणू तेवढं आपण अध्यात्मापासून दूर जाणार आहे, अध्यात्मापासून दूर जाणार आहे. त्यामुळे खरं अध्यात्म मार्गामध्ये जर चालायचं असेल तर स्वतःच्या अवतीभोवती असलेली भौतिकता दूर करणं फार गरजेची आहे. तरच साधक खऱ्या साधनेच्या मार्गावरती चालू शकतो. कारण जेवढं हे चिटकल्या जाणार आहे, जेवढं या सगळ्यांच्या आपण आहारी जातो. तुम्ही बघा की त्या पत्रिकेमध्ये जर काहींच्या नावासमोर काही पाहिलं आणि आपल्या नावासमोर काही नसलं तर मग आणखी माणसाचं टाळकं खराब होतं आहे की नाही. म्हणजे पुन्हा तुलनात्मक भाव, क्षुद्र विचार अंतःकरणामध्ये यायला लागतात, तुलना यायला लागते. परिणामी मग आपण अध्यात्म सोडतो आणि जरा कॉम्पिटिशनकडे वळतो आणि सगळ्याच गोष्टी बदलत जातात. ज्या गोष्टी मनामध्ये, विचारांमध्ये विक्षेप निर्माण करत असतील त्या साधकांसाठी अतिशय घातक आहेत. आणि त्यामुळे मी तर दादा पत्रिका पाहिनच सोडली. आता पाहतच नाही मी पत्रिका, कुठल्याच कार्यक्रमाची पत्रिकात नाही. फक्त कार्यक्रमाला गेले का म्हणजे पत्रिका समोर आणून ठेवा, कारण नावं सांगायची कोणाची कथा आहे काय आहे, बस तेवढंच. कारण फार आपण भौतिकामध्ये अडकत चाललो आहे. जे साधन जेवढ्यापुरतं आवश्यक आहे तेवढंच आपण ठेवणं फार गरजेचं आहे. माहिती होण्यासाठीच आपल्याला जेवढी कागदांची गरज आहे तेवढी आपण आवश्यकता ठेवावी. तदनंतर आपण आपलं जे जीवन आहे ते आंतरिकरित्या अध्यात्म साधनाने कसं समृद्ध करता येईल याच्याकडे आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. त्यामुळे ह्या सगळ्या उपाधी बनतात. आणि संतांनी सांगितलं, माऊली म्हणतात, उपाधी माझी गुप्त, जे चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. आणि त्या तत्वाची अनुभूती जर आपल्याला करायची असेल तर मग आपण संत ज्या वाटेने गेले त्या वाटेने गेलो पाहिजे. त्यामुळे अध्यात्म मार्गामध्ये मागल्याशिवाय तर पर्याय नाहीये का. एका ठिकाणी तुकोबारा हे सांगतात की देवा आम्ही काही मागत नाही. याचं कारण असं आहे, कारण मागणं ही आमच्या घराची परंपरा नाहीये. वडिलांची रीत ही नाहीये आमच्या घरामध्ये मागण्याची रीत. पण तरी देवा जर तू देऊच इच्छितो तर मग संतांनी मागण्या मागितल्या. पण त्या मागण्या काय आहेत, ज्या व्यक्ती आपल्या पुरुषार्थाने प्राप्त करू शकत नाही आणि ज्या फक्त कृपेने साध्य होऊ शकतात त्या मागण्या मागितल्या पाहिजे. संसाराच्या मागण्या का मागू नये याचं कारण असं आहे की संसार पुरुषार्थाने पण सिद्ध होत नाही आणि कृपेने पण सिद्ध होत नाही. कारण जो तुम्हाला पतनाकडे घेऊन जाणार आहे देव, त्याच्यासाठी तुमच्यावर कृपा कशी करेल. लोक जर म्हणत असतील आम्ही मंदिरात जातो आणि देव आम्हाला पावला, तर बाबा तुझं चुकीची गोष्ट आहे. बरीच लोक म्हणतात वारी करायला लागलो आणि पहिल्याच वारीत मुलीचं लग्न घडलं, देवाची कृपा नाही अवकृपा झाली तुझ्यावर. तुम्ही संसारिक गोष्टींसाठी प्रयत्न केला, देवाचा आधार घेतला, तुम्हाला देव ते देणार आहे जे तुमच्या नशिबात आहे. अन्न मान धन हे तो प्रारब्धाधीन, याच्या पलीकडचं काही मिळणार नाही. फरक एवढा आहे की एक तर तो बेरीज वजाबाकी करेल, पुढच्या जन्मातलं या जन्मात देईल, किंवा जे 10 वर्षांनी द्यायचं आहे ते 2 वर्ष अगोदर देईल, पण तेवढंच देईल. आलं तरी ते तेवढ्या लवकर गेल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे ते काही उपयोगाचं नाहीये. आता आम्ही आमच्याकडे रोज अनुभव घेतो, महाराज ताई सगळे येऊन गेलेले आहेत त्याच्यामुळे, की तिथे एक बांधलं का दुसरं पाळणं सुरू असतं.
काही वाटत नाही, बांधलं त्याचंही वाटत नाही, पाळलं त्याचंही वाटत नाही. म्हटलं हे सुरूच राहणार आहे इथे. हा हाडा मासाचा बांधा सुद्धा आज उभा आहे, उद्या यालाही जायला वेळ लागणार नाही. असे किती आले आणि किती गेले, हे येणं जाणं सुरू राहणार आहे. या भौतिकाच्या पाठीमागे जर आपण पडलो तर आपल्या हातात काय आहे? काहीच नाही. म्हणून आपली यात्रा भौतिकाची नाही आहे, आपली यात्रा भौतिकात आलो आहे ते याकरिता की हे भौतिक बघा म्हणजे तुम्हाला आंतरयात्रेकडे प्रवेश करता येईल, त्याचं मर्म कळेल, त्याची किंमत कळेल. त्याच्यासाठी हे भौतिक आपल्या आजूबाजूला लावून दिलेलं आहे. पण माणूस याच्यामध्येच अडकला आणि स्वतः देव सांगतो मम माया दुरतया, ही माया तरण्यास फार कठीण आहे. नारदादिकांच्या समोर देवाने ह्या मायेचे पडदे टाकले तेव्हा ते नाही समजू शकले, तर आपली काय गत आहे? आपली काय गत असणार आहे? त्यामुळे ही माया फार कठीण आहे. म्हणून संसाराच्या गोष्टी पुरुषार्थाने पण सिद्ध होत नाही आणि त्या कृपेसाठी पण नाहीत, कारण संसार हा शेवटी नाशाला जाणार आहे. पूर्व केलेलं प्रारब्ध भोग आहे, जिथे माणसाने मीपणाने केलं म्हणून ते भोगायला आलेलं आहे. ते भोगायला येऊ नये, त्यातूनच निवृत्त व्हावे यासाठी तो मीच तर सुटला पाहिजे ना. आणि त्या मीचं समर्पण करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून जोपर्यंत आपण पूर्ण समर्पण करत नाही तोपर्यंत मागण्याचा आपल्याला अधिकार नाही. देव म्हणतो पूर्ण रिकामा तर हो, मग तुझ्या पात्रात काहीतरी भरेल. आधीच आपलं ताट भरलेलं आहे, गेलो मला काहीतरी भिक्षा द्या, कोण देणार आहे? तुम्हाला बाबा तुझं ताट भरलेलं आहे, तुझ्या ताटात आता माझं मी आणखी कुठे टाकू? पण रिक्त ताट असेल तर तो म्हणाला अरे तुझ्या ताटात काहीच नाही, काय देऊ आणि काय नाही असं त्याला होईल. त्यामुळे संत रिक्त झाले, आपलं सर्वस्व ईश्वराचरणी अर्पित केलं. सर्वस्व ईश्वराचरणी अर्पण करायचं म्हणजे म्हणून काही विशेष काही केलं का आपण? नाही, सगळं त्याचंच आहे. आपलं आहे काय? नखशिखांत देह कोणाचा? त्याचा. सृष्टी कोणाची? त्याची. बुद्धी मन हे सगळं जर सगळे अंतर्बाह्य सगळे पटाला पाहिले तर हे सगळे कोणाचे आहेत? त्याच्याशिवाय अन्य काही नाहीच ना. जड रूपातही तोच, चेतन रूपातही तोच. मग त्याच्या चरणी अर्पण तरी काय करणार? मग एक येतं की मी तुला दिलं, मग नंतर येतं तेराही तुझे को समर्पण करेंगे, है ना. जे आहे सगळं तुझं आहे, इथे माझं काही नाही. आणि तेरा तुझको समर्पण करेंगे तो ये करने के लिए हम भी कहाँ बचे की करने वाला कोई और है. तेव्हा सगळं विसर्जन होतं. मग तेव्हा मी तू पण जातं आणि या मितूपणाचं विसर्जन झाला की मग देव समोर येतो. मग तुम्ही म्हणाल मितूपणाचं विसर्जन झाल्यावरती सगुण राहिलं कुठं? मितूपणाचं विसर्जन झाल्यावर सगुण राहिलं का? तो दोन राहिले कुठं? मग एकच राहिला. मग जिथे एकच आहे मग तिथे समोर येण्याचा प्रश्न काय राहिला? हीच तर मजा आहे ना भक्ती मार्गातली, की सगळं मितू पण गेलं आणि आता एकच राहिलं की मग तेव्हा ते म्हणतात नको ब्रह्मज्ञान आत्मस्थिती भाव, मी भक्त तू देव ऐसे करी. म्हणून निष्काम होऊन त्याच्या वास्तविक स्वरूपाचा शोध घेण्यासाठी संत निघाले. सोडत गेले सगळं सुटता केवळ तो बाकी राहिला. आणि मग कळालं देव पहावया गेलो, देवची होऊन ठेलो. आटोपला आता. आणि मग अनुभव आला की देवा आता याच्यात काही मजा नाही. आता हे कोरडं झालं, कोणी नाहीच म्हटल्यावरती काय मजा येणार आहे? जिकडे पाहे तिकडे तू दिससी नाही ना. आता आपणच आपल्याला काय बोलावं ना आपणच आपल्याला काय काय करावं? घरात एकट्या माणसाला करमतं का हो? त्यालाही नाही करमलं ना. म्हणून तर त्यांनी अनेक रूपाने तोच नटला, अनेक रूप त्यानेच धारण केले. त्याने पाहिलं सगळीकडे जलमय सृष्टी दिसते, याच्यात काय मी फक्त शेषशय्येवर पहुडूनच राहू? काहीतरी तर करावं लागेल ना. रिकामा माणूस कुठपर्यंत बसणार आहे? आणि मग त्यावेळेला त्याने स्वतःपासून अनेकांची उत्पत्ती केली. सर्व रूपाने तो नटला, पण नटताना विविधतेने नटला. म्हणून एकातून त्याने माया वेगळी केली, ब्रह्म आणि माया वेगळी केली. ब्रह्म आणि माया वेगळी करून मग पंचमहाभूत निर्माण केली. मग त्यांची उपभूत निर्माण केली. मग 24 तत्वांची रचना एका चाललं ना. दुप्पट, चौपट, 8 पट, 16 पट होत वाढत चाललं. आणि वाढता हा आता हे एवढं सगळं निर्माण केलं त्यांनी.
निर्माण तर केलं, खेळ तर खेळून झाला. तो म्हणतो भरपूर खेळ खेळला, आता कुठेतरी आटोपता घेतलं पाहिजे. मग आहेच इराणचं युद्ध, युक्रेनचं युद्ध, इकडनं तिकडे बॉम्ब सुटतात, काय काय सुटत. कोणाची कला आहे? त्याचीच कला आहे सगळी. सगळ्यात त्याचाच खेळ चाललाय ना. कोणाच्या बुद्धीत जाईल आणि काय बटन दाबायला लागेल तर काही सांगता येत नाही. त्यामुळे माणसाने सगळ्या स्थितीत तयार असलं पाहिजे. त्याला मांडता येतं, चालवता येतं, तसं मोडताही येतं. हा सगळा खेळ संतांना कळला आणि तिथे गेल्यावरती ते म्हणतात, देवा आता माझं काही शिल्लक राहिलंच नाही. सर्व काही तत्वमसी झालेलं आहे, तत्स्वरूप झालेलं आहे. पण आता काही आनंद आला पाहिजे ना. तू जर एवढी सगळी विविधता निर्माण केली तर उगाचच निर्माण नाही केली. मग देव म्हणतो गड्या एकटं एकटं करमत नाही, मग काय करायचं? तेव्हा तो पुन्हा असा विलग होतो आणि समोर प्रगट होतो. आणि मग समोर प्रगट झाल्यावर म्हणतो आता काहीतरी खेळ खेळला पाहिजे. मग खेळ तर खेळायचा आहे, पण देव संत हुशार आहेत, कारण पार करून आले ना. भव नदी जी आहे मायाजाळ पाहून आले. ते म्हणतात खेळ तर खेळायचा आहे, पण तुझा खेळ काय व्यवस्थित आहे का देवा? पुन्हा तुझ्या खेळात जर अडकलो तर आणखी किती अडकावं लागेल काही सांगता येत नाही. म्हणून मग सांगितलं की ब्रह्मस्थितीपर्यंत पहिले पोचावं, मग म्हणावं मी भक्त तू देव ऐसे करी. तोपर्यंत भक्त ही उपाधी आहे, लक्षात ठेवा. जे आपण म्हणतो ना खूप देवाचे भक्त आहेत, हो खूप देवाचं करता, ही उपाधीच आहे. जोपर्यंत जन्माला येण्याचं सार्थक होत नाही, ज्यासाठी आपण इथे जन्माला आलो हे साध्य होत नाही, तोपर्यंत माणसाने न भक्त बनायचं, न उपदेशक बनायचं, न साधू बनायचं, न संत बनायचं, न महंत बनायचं, न जगद्गुरु बनायचं, न विश्वगुरु बनायचं. म्हणून तुकोबारायांनी जसा अनुग्रह मिळाला, मंत्र मिळाला, कळालं कशासाठी साधन दिलंय. 15 दिवस थेट एकांत गाठला की देव भेटल्याशिवाय स्थान सोडायचं नाही. आणि सर्व सिद्ध पुरुषांचं तुम्ही बघा, हे सर्व सिद्ध पुरुष आधी एकांतात जाऊन यांनी पहिले स्वतःचा परमार्थ साध्य केला आणि मग देवाचा आदेश झाला, तुला जे प्राप्त करायचं ते प्राप्त झालं. आता राहिलेलं हे जो देह आहे हा तुझा देह समजू नको, हे आमचं यंत्र आहे, आता आम्हाला काय करायचं ते आम्ही बघतो. मग त्याच्या सत्तेने देव त्याला चालवतो. त्यावेळी ईश्वराचा भक्त उपासक देवाचं यंत्र बनतो आणि मग भगवंत यंत्री बनवून त्या यंत्राच्या माध्यमातून जगताचं कल्याण करून घेत असतो. तुकोबाराय जोपर्यंत पंढरीनाथाचा आदेश होत नाही, नामदेव महाराजांचा आदेश होत नाही, तोपर्यंत बोलतही नाहीत ना, अभंगही लिहत नाही. आपुलिया बळे नाही मी बोलत, सखा भगवंत वाचा त्याची. स्वप्नामध्ये येऊन नामदेवांनी सांगितलं की बाबा राहिलेले जे अभंग आहेत ते तुम्ही पूर्ण करा. त्यावेळी ते कार्य भगवंताचा आदेश संतांचं कार्य म्हणून पुढे तुकोबाराय करतात. ज्यावेळी निवृत्तीनाथांनी आदेश केला त्यावेळी माऊली ज्ञानेश्वरी सांगायला लागले. हे जे सगळं घडलंय, ज्यावेळी चांगदेवांनी कोरपत्र पाठवलं तेव्हा सांगितलं याच्यावरती तुम्ही काहीतरी अक्षर लिहा. गुरु आदेश होतो त्या वेळेला त्याच्यावरती कार्य शिष्याकडनं होत राहतं. आणि हे म्हणून आहे की माऊली ज्ञानेश्वरीच्या प्रत्येक अध्यायामध्ये सद्गुरूंना सगळं श्रेय देतात. शेवटी सांगितलं हे सगळं माझं नाही बरं का, हे सगळं त्यांचंच आहे, त्यांच्या आदेशाने होतं आणि त्यांच्या कृपेने झालंय, म्हणून हे सगळं त्यांच्या चरणी समर्पित. पण त्या सगळ्या ग्रंथांचे आपण आश्रय घेतो, आपण स्वतःसाठी काही घेत नाही. ही शोकांतिका आहे. विठ्ठल विठ्ठल म्हणून ज्या वेळेला भगवंताचं कार्य व्हावं असं वाटत असेल त्यावेळी या दैवी पुरुषांचं जीवन आपण पाहिलं पाहिजे. तुकोबारायांनी ज्या ज्या मागण्या मागितल्या किंवा संतांनी ज्या मागण्या मागितल्या त्या सर्व मागणी कृपेने साध्य होणाऱ्या मागणी आहेत, स्वबलाने साध्य होणाऱ्या नाही आहेत. याचं कारण असं आहे की आपले विकार, पूर्व कर्म, दोष एवढे आहेत की कधी कुठे काय भटकवतील हे सांगता येत नाही. आणि त्यामुळे इथे खूप सावध राहण्याची गरज आहे. म्हणून हा मार्ग जरी पुरुषार्थाचा मार्ग असला तरी पुरुषार्थही हा कृपेनेच साध्य केला जातो. संतांनी सांगितलं की पुरुषार्थाने आपल्याला परमार्थ करायचा आहे. हा पुरुषार्थ करण्यासाठीच आपण इथे आलेलो आहे.
पण हे कशासाठी? माणसाने आळशी होऊ नये याच्यासाठी. नाही तर मग आपण प्रमाण चुकीची वापरतो ना. वृक्षाचेही पानं हाले त्याच्या सत्ते असं म्हटलं का आपण म्हणतो देवाची इच्छा असेल तर देव असा उठवेल, पद्मासन घालून बसवेल, हातात माळ घेईल आणि राम राम म्हणायला लावेल. बरोबर आहे ना. पण तसं भूक लागली का करतो का आपण? नाही ना. मग देव काही नाही. एकादशी झाली की 12च दुसऱ्या दिवशीची लागेल कधी नैवेद्य. काय आहे ते सांगा पहिले. अर्पणही करायचं भान नाही राहत माणसाला. तेव्हा नाही म्हणत आपण वृक्षाचे पानं हाले त्याच्या सत्ते. चांगलं कार्य झालं लोकांनी म्हटलं वा भाऊ, मग भाऊ आहेत. आणि चुकीचं झालं की म्हणतात त्याच्या इच्छेशिवाय काय होतं. म्हणजे आपण दुतोंडे साप आहोत. इकडनंही बोलतो आणि तिकडनंही बोलतो. काय संत वाक्यांचा प्रमाणाचा आपण उपयोग करू काही सांगता येत नाही. आळशी माणसं ना ते तर फारच, प्रपंचातली माणसं संत वाक्य फार सुंदर वापरतात. ते म्हणतात सगळं देवाच्या इच्छेनेच होणार आहे, आपल्या केल्याने काही होत नाही. मग आता काय ठेविले अनंत तैसीची राहावे चित्ती असू द्यावे. हे सांग ना तू अजगर आहेस म्हणून. तर तुझी हालायची इच्छाच नाहीये इकडे तिकडे है ना. पण त्यासाठी पुढे सांगितलं तुका म्हणे घालू तयावरी भार भाऊआ संसार देवा पायी. पण ते अजगर तरी पूर्ण हो. मग अजगर काय करतो? जे त्याच्या रस्त्यात आलं तेच खातो. नाही तर तो उपाशी राहतो पण तो प्रयत्न करत नाही. पण ती तर वृत्ती नाही ना आपली. बसल्या बसल्या रिकाम्या माणसांना भूक जास्त लागते म्हणून तर त्यांची वजनं जास्त वाढलेली असतात. बरोबर आहे की नाही. असं सांगायचं तात्पर्य हे आहे की परमार्थ पुरुषार्थाने साध्य करायचं आहे. याकरिता की माणूस व हितासाठी उठला पाहिजे, जागा झाला पाहिजे. पण जसं जसं तो साधन करतो त्याच्या अनुभवाला येतो की इथे काहीही माझ्या केल्याने होत नाही. हा कृपासाध्य मार्ग आहे. हे सगळं कृपेने होत चाललेलं आहे. आणि म्हणून जिथे जिथे आपले प्रयत्न कामी पडत नाही त्या त्या ठिकाणी संतांनी अध्यात्म मार्गाचं पूर्णपणे पुष्टी व्हावी, अध्यात्म मार्गावरती पुढे प्रगती व्हावी, आपल्याला अग्रसर होता यावं याकरिता साधकांच्यासाठी म्हणून संतांनी या विविध मागण्या मागून ठेवल्या की बाबा परमार्थ मार्गाची सुरुवात करायची असेल तर कुठून करायची आहे हे लक्षात घ्या. परमार्थ मार्ग सरळ ध्यान केंद्रात जाऊन होत नाही. तुम्हाला काही सरळ समाधी लागणार नाही की तुमचे षडचक्र खुलणार नाहीये कुठला एका महिन्याचा कोर्स केल्याने किंवा काय केल्याने. कुठून सुरुवात आहे अध्यात्म मार्गाची? तर तुकोबाराय सांगतात अध्यात्म मार्ग सुरू करायचा आहे जो भगवंताचा दास आहे. त्या दासाचा दास ज्यावेळी तू होशील तेव्हा त्याची कृपा हळूहळू हळूहळू होता होता तुला तिथपर्यंत घेऊन जाईल, तुला त्या पात्र बनवेल की तू भगवंताचं साधन करू शकतील. म्हणून अध्यात्म मार्गाची ज्याला सुरुवात करायची आहे त्या साधकासाठीची मागणी म्हणून अभंगाचं पहिलं चरण आहे. तू म्हणजे या दासीचा दास करून ठेवा. तू म्हणजे या दासीचा दास करून ठेवा. तू म्हणजे 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 दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाती माझा. आशीर्वाद द्यावा आजीवन आशीर्वाद
तुमची ये दासीचा दास करुणी ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. मृदंग तुम्ही शिकलात, पहिले कुठेतरी सुरुवात बॅग उचलण्यापासूनच झाली असेल ना. कोणी काही शिकतं, खरे गुरु पहिले असंच नाही शिकवत, आला तान धा वाजव म्हणून. तर म्हणून कारण आहे गुरुजी, मी माफी मागून बोलते, असं काही नाही बरं की मी कोणाचं हे करते, पण एक वास्तविकता तुम्ही थोडी अनुभवायला घ्या, कारण माझ्यापेक्षा कलाक्षेत्रात तुम्ही फिरणारी माणसं आहे. ते जुने जे गुरुमंडळी होते ना, त्यांनी 1-2 वर्ष पहिले शिष्य सगळे घासूनच घेतली, हातात वाद्य दिलंच नाही. घरी गेले का चक्कीवरचा डब्बा आण, अमका आण, हे घेऊन ये ते घेऊन ये. हा जायचा, मी आलो तबला शिकायला, मृदंग शिकायला, आणि गुरुजी तर मला हे आणायला सांगतात ते आणायला सांगतात. आता गेला की काय ऑनलाईन फी भरा सुरू. पण दोन याच्यातला फरक बघा, ते फार कायदे काय परण बिरण काय भरपूर काहीतरी वाजवत असतील, पण त्याच्यात तो गोडवा नाही आहे दादा. जी कर्ण मधुरता जी हृदयाला भिडते ना, तुम्ही साधा विठ्ठलावरचा फक्त ठेका वाजवा, नाही समाधी लागली माणसाला तर झाली काय. त्याचं चित्त स्थिर नाही, एका क्षणामध्ये चित्त स्थिर होऊन जातं. म्हणजे जुनी माणसं होती ती फार काही वाजवू नाही शकणार, पण त्यांच्या वाजवण्यामध्ये जे माधुर्य आहे, कारण विद्येचा प्रसाद मिळाला आहे. तो विद्या शिकणं आणि विद्या प्रसाद स्वरूपात मिळणं या दोन गोष्टीमध्ये फार अंतर आहे. आपण म्हणतो ना, हो वाजवणारे तर भरपूर आहे, पण तो हाताचा गोडवा नाही आहे. तो गोडवा म्हणजे काय, ती गुरुकृपा आहे, ती विद्येची झालेली कृपा आहे, आणि ती साध्य करता आली पाहिजे. आज सगळी कलाकार मंडळीच इथे, आमचे रोहन भाऊ आहेत, फार सुंदर कथ्थक नृत्य करतात. दादा सगळं शिकल्या जाईल, पण चेहऱ्यावरचे जे हावभाव आहेत ना, ते तुम्ही शिकू नाही शकत, ते तुमच्या आतून प्रगट होत असतात. ज्यावेळी गुरु प्रसन्न होऊन तुमच्या हृदयामध्ये येतो आणि ती विद्या प्रकाशित करतो, त्यावेळेला ते हावभाव यायला लागतात, त्यावेळेला ते समज यायला लागते की आता इथे काय पाहिजे म्हणून. तर ह्या सगळ्या गोष्टी, जसं हे विद्येचं आहे तसं अध्यात्म विद्या शिकायची, ज्याने आपल्याला आत्मस्वरूपाचा बोध व्हायचा, ती माणसाला कशाने भेटणार आहे. असं भौतिक साधनांनी मिळेल ती नाही मिळणार. कधी तुम्ही गुरुचरित्र उघडून बघा, ज्यांना गुरुकृपा प्राप्त झाली, गुरूंचं ज्ञान प्राप्त झालं, त्यांच्या समोर गुरु ग्रंथ उघडून नाही बसले, त्यांना सेवा दिली. काय सेवा दिली, एकाला सांगितली शेतामध्ये शेताला पूर्ण पाणी भरल्या गेलं पाहिजे, बांधाचं पाणी आलेलं आहे, पीक चांगलं आलं पाहिजे. ते वाहून जायला लागलं पाणी, सगळे प्रयत्न केले पाणी अडवण्याचे, पण अडवल्या जात नाही. तेव्हा स्वतः शिष्याने आडवं पडावं, आणि पाणी आता दिल्या जाईल, पूर्ण भरलं की नाही म्हणून आता उठूनही पाहता येत नाही. संध्याकाळ झाली तरी तो तसाच आडवा पडू नये, की गुरु शोधत आले, बाबा हा घरी का आला नाही. आवाज आला कुठल्या तरी कोपऱ्यातून, पाहायला गेले, म्हणे असं काय केलं बाबा तू. म्हणे या शेताला पूर्ण पाणी बसावं, दगड काही राहत नव्हता म्हणून स्वतःच आडवा झालो. हात ठेवला डोक्यावरती, जा सगळा वेदांत आला तुला. दुसऱ्याला सांगितलं शेतातलं पीक निघलंय, घरी घेऊन यायचंय. त्याने सगळं पीक पोते भरले आणि गाड्यावरती ठेवले, आणि त्याला एक रेडा लावलेला होता. तो रेडा थकला ओझ्यामुळे, तर ते बॅलन्स जायचं ना, म्हणून याने जू स्वतःच्या खांद्यावरती घेतलं. गळ्याला फास लागायला लागली, मेलो तरी चालेल, पण सद्गुरूंनी दिलेलं कार्य पूर्ण झालं पाहिजे. पाहिला शिष्याची निष्ठा, आशीर्वाद दिला. तिसऱ्याला सांगितलं जा गाई चारायला घेऊन जा. उपमन्यू नावाचे तिसरे शिष्य होते. गाई चारायला घेऊन गेले, पण खायला खूप लागायचं, भूक लागायची. मग गाई चारायला गेले की तिथे भिक्षा मागायची, भिक्षा मागून खायचं. घरी आले, गुरूंनी पाहिलं, म्हणे याला आपण सोबत काही खायला देत नाही. आता विषयच हा होता की याच्यावरती नियंत्रण बसलं पाहिजे, पण संत सद्गुरू सांगत नाही मी कशासाठी काय सांगतोय, आणि म्हणून विचारू पण नाही हे कशासाठी करू. सांगितलं ना
बस करायचं, डोकं लावायचं नाही. फक्त ते व्यवस्थितपणे करा. बुद्धी कुठे लावायची, ते कार्य व्यवस्थित झालं पाहिजे त्याच्यासाठी सांगितलंय करायचं. तिथेही आपली बुद्धी लावायचंय काम नाही, त्यांनी सांगितल्यावर तेच करून घेत असतात. आपली बुद्धी लावली काच काम बिघडत असतं. भिक्षा खायची, घरी आले, विचारलं म्हणे का रे तू तर आणखी सुधारलेला दिसतो, खाण्याची सोय काय? म्हणे 4-5 ब्राह्मणांची घर आहे, भिक्षा मागून खातो. म्हणे भिक्षा घरी आणून द्यायची. भिक्षा घरी आणून दिली, डबल भिक्षा मागायची. परत पाहिलं 8 दिवसांनी, हा जसा तसा. खायची व्यवस्था काय? म्हणे एक भिक्षा आणून दिली का दुसरी भिक्षा मागायला जातो, मग ती पण घरी आणून द्यायची. मग आता दुसरी भिक्षा, तिसऱ्यांदा कोण भिक्षा देणार आहे? मग काय करायचं? गाईचं दूध प्यायचं. मग तू गाईचं दूध पितो, त्याच्यावर अधिकार बछड्यांचा आहे, ते सोडून दिलं. मग ते बछडे दूध प्यायचे तेव्हा जे उष्ट खाली पडायचं ते घ्यायचं. हा चालला सुधरत. काय रे बाबा तुझी खायची सोय काय? म्हणे बछड्यांचं उच्चिष्ट. अरे म्हणे विद्याहीन होशील, प्रज्ञाहीन होशील, सोडून दिलं. मग आता हे खायचं नाही, तेही खायचं नाही, शुद्धा कशी क्षमन? पण हे नाही विचारलं गुरूंना की तुम्ही सगळंच नाही म्हणता, मी काय खाऊ? खायचं नाही ना, बस संपला विषय. तिसरं पाहिलं, चालता चालता रुईच्या झाडातून दूध टपकत होतं. मग म्हणे आता हे उच्चिष्ट पण नाही, हे घेऊया. ते खायला म्हणजे प्राशन करायला गेले, ते डोळ्यात पडलं, अंधत्व आलं, एका खड्ड्यात जाऊन पडले. संध्याकाळ झाली, शिष्य घरी येत नाही म्हणून गुरु जातात, आवाज देतात. त्या खड्ड्यातून आवाज येतो. वरती काढलं, सगळा प्रसंग सांगितला, मंत्र दिला आणि नेत्र आले त्या ठिकाणी. पण गुरु आज्ञेचं पालन केलं, आशीर्वाद दिला, तुला सर्व प्रकारचं ज्ञान आत्मसात होईल. म्हणून या सगळ्या गोष्टी कृपेने साध्य होणार आहेत. आपलं काय, आपल्याला असं वाटतं थेट मी मंदिरात जाऊन अभिषेक करायला लागलो पाहिजे. अरे नाही होत बाबा, पहिले मंदिराच्या पायरीवरती डोकं टेकवणं शिक, मग मंदिरात जाऊन झाडू मारणं शिक, मग त्याच्यानंतर जो जो आदेश मिळेल ते कार्य करत राहा. तू आता देवाकडे सध्या बघू पण नको, तू मूर्ती पण बघू नको, तू फुलंही बघू नको, तू माळही बघू नको, तू हारही बघू नको. ते तुझं अजून क्षेत्रच नाहीये. संतांचे अभंग बघा तुम्ही. तुकोबाराय जर म्हणतात मज पामर आहे काय थोरपण, पायीची वाहने पायी बरी. या स्थितीला जर तुकोबाराय राहत असतील माऊलींच्या समक्ष, आपण कुठे राहायला पाहिजे? आपण कुठं राहायला पाहिजे? थोडासा याचा विचार माणसाने करावा. आणि म्हणून त्या ठिकाणी सेवेशिवाय अध्यात्म मार्गाची सुरुवात होऊ शकत नाही. सेवा कशासाठी आहे? दास्यत्व कशासाठी आहे? तपासल्या जातं हा अधिकारी आहे का नाही, हा टिकेल का नाही, याची तितिक्षा किती आहे, याच्यामध्ये सहनशीलता किती आहे. कारण जोपर्यंत पात्र तयार होत नाही ना, तोपर्यंत ज्या ब्रह्मविद्येचा थोडासा जरी प्रसाद दिला तरी तो व्यर्थ जर गेला तर देणारालाही दोष लागल्याशिवाय राहत नाही. म्हणून किमान गुरुने किंवा एखाद्या संतांकडे जर तुम्ही गेले तर 3 वर्ष तरी किमान शिष्याची परीक्षा घेतली पाहिजे. आणि शिष्याने पाहिलं पाहिजे का आपणही टिकू शकतो का नाही. आपल्याला असं वाटतं, पहिल्याच भेटीत लोक म्हणतात आम्हाला अनुग्रह द्या, गड्यात माळ टाका. तुझे उपद्व्याप कोण भोगेल? आमचेच नाही भोगल्या गेले, तुझे कोणी भोगायचे? आज तर बाबा प्रभावात आला, खूप चांगलं वाटलं, गड्यात माळ टाकली, उद्या इच्छा झाली कुंटीला टांगली. त्याचं पातक भोगायचं कोणी? फार सोपं झालंय लोकांना, बरीचशी येतात ना अशी. मग फार देवाची कृपा आहे बाबा, सद्गुरूने फार चांगलं ठेवलं, कोणी शिष्य नाही आणि कोणाचा गुरु होणे नाही. माझ्या सद्गुरूंनी पण जीवनामध्ये त्यांच्या गुरूंचा आदेश झाला तेव्हा एकमेव माझ्या आजोबांना शिष्य केलं, ते 3 वर्ष परीक्षा कचून परीक्षा घेतली त्याच्यानंतर. त्यामुळे भरपूर येतात. त्या सगळ्यांना सांगितलं असते, हम अभी शिष्य नाही बने तर गुरु का बनेंगे. अरे शिष्य बनणं म्हणजे काय? आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपण कधी बिघडू हे सांगता येत नाही. कधी गुरुशी खटकाखटकी होईल आपली हे सांगता येत नाही. आज तुम्ही ज्याला देवारात ठेवून पूजायला तयार आहे, उद्या जर तुमचा अभिमान पोचला गेला नाही, आणि सद्गुरू काय करतो? अहंकारावरच चोट करत असतो. आणि ती चोट जर सहन झाली नाही तर तुम्ही गुरुच्याच नावाचे ढिंडोरे काढायला निघता. काही चांगले नाहीत ते. लोकांनाही असं वाटतं बाई एवढा देव म्हणून पूजत होता,
आणि आता म्हणतोय चांगला नाही, तर नेमकं त्याला नाही म्हणणार तू खराब आहे, गुरुला म्हणतील निश्चित तेच खराब असले पाहिजे. आणि ती चाळणी आहे. असे जे स्वतःपासून तुटतात आणि बाजूला जाऊन जे निंदा करतात ना, ती त्या महात्म्यासाठी चाळणी आहे की आता माझ्याकडे जो येईल तो गाडूनच येईल, याच्यासारखे जो गेला त्याच्यासारखा कंकर येणार नाही. त्यामुळे ती चाळणी पण लागणं फार गरजेची आहे, लागलीच पाहिजे. म्हणून साधू बाहेरून जो कठोर राहतो ना, नारळाच्या करवंटीसारखा, तो याच्यासाठी तर त्याचं सुरक्षा कवच आहे की ते पाहूनच लोक त्याच्यापर्यंत जात नाहीत. आमचे अर्धे कीर्तन याच्यामुळेच होत नाही, कारण कीर्तनात कोणाचं नावच घेत नाही. नाव घेतलं नाही, बिचारे हरकाने कार्यक्रम ठेवतात, नाव घेतलं नाही की दुसऱ्या वर्षी ते काही बोलवत नाही. ऐकणाऱ्यांची फार इच्छा असते, ताई दरवर्षी तुम्ही या. म्हटलं तुम्ही तर म्हणताय, पण त्याच्या पोटात गोडा उठला तो कुठे बोलवणार? त्याचं काम फसलं ना, तो बोलवणार नाही. हे काय, हे चाळण्या आहेत सगळ्या. आणि त्यामुळे त्याची माणसाने चिंता करू नये. अध्यात्म मार्गामध्ये हा कृपा प्रसाद प्राप्त करणं एवढं सोपं नाहीये. ही ब्रह्मविद्या आहे, ही ब्रह्मविद्या आहे. साक्षात ईश्वराचा साक्षात्कार करवून देणं मोक्ष प्राप्ती आहे ना. पुन्हा जन्म मरणाचं बंधन नाही उरलं. आणि संतांमध्ये सामर्थ्य आहे की एका क्षणात ते सगळ्यांना आत्मदर्शन, बसल्या बसल्या इथे जेवढे बसलेले आहेत, भाऊरायांच्या समाधीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे की या क्षणाला इथे बसलेल्या सगळ्यांना एका क्षणात त्याचा साक्षात्कार करवून देऊ शकतात. पण आपली पात्रता तर पाहिजे. आज साक्षात्कार झाला, तुमची प्रपंच सोडण्याची इच्छा आहे का? आज साक्षात्कार झाला, तुमच्या वासना मिटल्या आहेत का? नाही ना. आज गुरुचरित्रामध्येच फार सुंदर उदाहरण येतं की एक तो ब्राह्मण मंडळी येतात विजयश्रीचं पत्र मागण्यासाठी. ज्यांनी गुरुचरित्र वाचलं असेल त्यांच्या लक्षात येईल. आणि ती सायमदेवाकडे तर ते सांगतात, बाबा माझ्या गुरूंकडे चला, आता ते काय करायचं ते करतील. स्वामीजींनी समजून सांगितलं, पण त्यांच्या काही डोक्यात बसलं नाही. ते म्हणतात तुम्ही काहीतरी लिहून द्या. मग एक पतित बोलावला आणि त्याला भस्म लावलं आणि 7 रेषा आखल्या. एक एक रेषा ओलांडायला लागली. त्याला 7 जन्माचं ज्ञान झालं. आणि 7व्या जन्मात तो ब्राह्मण म्हणून त्याने त्या ठिकाणी सगळं ब्राह्मणांची जी सगळी विद्या आहे ते सगळं वेदांत त्याने बोलून दाखवला. त्याच्या मनामध्ये आता त्या जन्माचं ज्ञान झालेलं असल्यामुळे वैराग्य निर्माण झालं. कार्य संपलं, त्याची घरची मंडळी तिथे आली. तो म्हणायला लागला, तुम्ही मला हात लावू नका, इथून निघा, मी तुमचा नाही. अरे बाबा, मी तुम्हाला ओळखत नाही, तुमचा माझा काही संबंध नाही. ती सगळी बायका पोरं रडायला लागली. असेच येतील ना संतांच्या अवतीभोवती, आमचंच घर बरबाद करायला सापडलं होतं काय? आमचंच पोरगा सापडलं होतं काय? तुम्ही घेतला तर घेतला, भगवं काय दुसऱ्यालाही देता काय? शिवा मारायला लोक कमी असतात का? वास्तविकता आहे ती. अरे जब जागे तब सवेरा. या क्षणी जर वाटलं अध्यात्म कल्याण साधन हाच आपल्या आयुष्याचा हेतू आहे, त्या क्षणाला माणसाने संसार सोडला पाहिजे, निघून गेलं पाहिजे. उदाहरण आहे आमच्या समोर समर्थ रामदास स्वामींचं. लग्नाच्या मंडपात उभे आणि नुसतं म्हटलं सावधान म्हटल्याबरोबर महात्म्याने सोडला लग्नाचा मंडप आणि थेट रामराया गाठले. म्हणून आज एवढं मोठं वैश्विक कार्य करू शकले. पण हे कळतं कोणाला? कारण अजून वासना संपल्या नाहीत ना, अजून मनातल्या इच्छा संपल्या नाही. संतांमध्ये सामर्थ्य खूप आहे, पण तुमच्या कानाकोपऱ्यामध्ये ज्या वासना अडकून बसल्या आहेत, संत म्हणतात एक तर स्वतःच्या इच्छेने यातून तू बाहेर निघण्याचा प्रयत्न कर की नकोय मला, जरी माझ्या मनात येत असलं तरी हे मला नकोय. आणि हे जर पाहिजे असेल तर आता आम्हाला हात आवरला पाहिजे. आज आम्ही तुला ब्रह्मविद्या देऊ शकत नाही. आणि म्हणून त्यासाठी आहे की सेवा. का सेवा? अंतःकरणाची शुद्धी जर साधल्या जात असेल तर ती सेवेने साधल्या जाते. अंतःकरणातला पूर्व दोषांचा जो मल आहे तो जर बाजूला केला जात असेल तर तो सेवेने साधल्या जातो. कारण सगळ्यात विकारांमध्ये प्रधानता अहंकाराची आहे आणि अहंकारामुळे सगळ्या विकारांची धूळ साचत जाते. आणि आपल्या आतमध्ये इतकी धूळ साचलेली आहे की आपल्याला कळत नाही. आपल्याला असं वाटतं मी वरून खूप छान साबणाने आंघोळ केली म्हणजे मी फ्रेश झालो, 2 घंटे अंग घासलं म्हणजे मी स्वच्छ झालो. नाही, शांत बसा आणि आतमध्ये तपासून बघा. जर संत म्हणतात माझे मज कडो येती अवगुण,
आणि ते देवाकडे प्रार्थना करतात की पतित 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 त्रिवाचा, मी पतित रे, माझ्यासारखा पतित नाही, माझ्यासारखा अवगुणी नाही, माझ्यासारखा कामी नाही, लोभी नाही. हे जर संत म्हणत असतील, आपण तर मग सोडूनच द्या. आपल्या आतमध्ये काय काय चिकटून बसलेलं आहे. हे सगळं स्वच्छ व्हायचं असेल तर सगळ्यात पहिले लीनता फार महत्वाची आहे. कारण लीनता आल्याशिवाय हे स्वीकारलं जात नाही ना. हे स्वीकारू कोण शकतो? स्वतःचे दोष कोण स्वीकारणार? ज्याच्या ठिकाणी लीनता आली तो. प्रामाणिकपणा ज्याच्या ठिकाणी आला की नाही, माझ्या ते सगळं बसलं आणि यातून मी निवृत्त झालो पाहिजे, तोच संतांच्या दरबारात जातो, तोच संतांच्या पायरीवरती नतमस्तक होतो आणि म्हणतो आता जसा आहे तसा मी तुमचा आहे, तुमचा आहे, आता मला माझं कल्याण करा. कारण आपणासारखे करीती तात्काळ नाही काळ वेळ. हे सामर्थ्य तुमच्या जवळ आहे, हे सामर्थ्य माझं नाही. आणि डायरेक्ट देवाजवळ मी जाऊ शकत नाही, कारण तो म्हणतो माझ्या समक्ष यायचं म्हणजे पुण्य पाहिजे, तेवढं माझं सामर्थ्य नाही. पण संत असे आहे की पापही बघत नाही, पुण्यही बघत नाही, न विचारी म्हणजे दोषही जाणत नाही, गुणदोष याती न विचारी काही, हे काही बघत नाही. आणि संत थेट जीवावरती कृपा करत असतात. म्हणून त्या ठिकाणी तुकोबराय म्हणतात की प्रभूंच्या सेवेमध्ये जर जायचं असेल तर आता ही संतांकडे मागणी केली. लक्षात ठेवा, ही मागणी संतांकडे की ज्या संतांचे जे सेवक असतील ना, त्या सेवकांचा मला सेवक करा, संतांच्या दासांचा दास मला करा. त्या वेळेला कुठे माझं काम होऊ शकेल, नाही तर या पाठशाळेत काही आपल्याला ॲडमिशन भेटले नाही. तुम्हाला तुमच्या भाषेतलं कला क्षेत्रातलं समजणारं उदाहरण म्हणून सांगते. कट्यार काळजात घुसली सिनेमा आला होता. आता त्याच्यामध्ये शंकर महादेवन त्यांनी फार सुंदर रोल केलेला आहे. त्यांच्याकडे त्यांचा जो विद्यार्थी आहे तो जातो, पण गुरूंचा आवाज गेलेला आहे, बरोबर. मग गुरूंच्या घरची सेवा करायची. गुरु तर काही आता शिकवणारे नाहीत, पण त्यांचं जे आहे ते कॅसेट्स ऐकायच्या आणि घरातली कामं करायची. गुरु जरी शिकवत नाहीये ना, गुरु जरी बाहेर गेलेले आहेत, तरी गुरूंना माहिती आहे शिष्याची जर शिकण्याची इच्छा आहे तर आता याला काय दिलं पाहिजे. कुठेतरी गुरुच्या सानिध्यामध्ये जावं लागेल. स्वतः सद्गुरू जर देहरूपाने हजर नसतील तर सद्गुरू तत्वरूपाने दुसऱ्या देहरूपाची व्यवस्था करून देतात तुमच्या अवस्थेला साध्य करण्यासाठी. आणि तिथे ज्यांच्यामुळे त्यांचा आवाज गेला, बघा कशी खेळी खेळल्या गेली. गुरु तत्व मुकाट्याने काम करत असतं ना, काही प्रत्यक्ष येऊन काही करायची गरज नाही. म्हणून तर ते गुरु साक्षात परब्रह्म आहे ना. आणि म्हणून त्यांचा काहीतरी कार्यक्रम चालू होता, इकडे हे म्हणायला लागले, म्हणता म्हणता एक चुकलं. आणि तेच दाखवायचं होतं की जरी तुला असं वाटलं मी गुरु सारखा गाऊ शकतो आहे, कारण आली होती ना तशी तन्मयता इतकी होती का त्यांची कॅसेट ऐकता 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 त्यांचा आवाज गुरु सारखा झाला. कॅसेट बंद पडल्यावरती गुरु गात आहेत का शिष्य गातो हेही कळत नव्हतं. एवढी एकरूपता आली. पण तरी लक्षात ठेवा, कॅसेट ऐकून येणारी एकरूपता आणि गुरु कृपेने येणारी एकरूपता याच्यात फरक आहे. आणि म्हणून शिष्य तेवढाही कमजोर राहायला नको, म्हणून शेवटच्या एका याच्यामध्ये थोडीशी स्वरांची चूक झाली. आणि म्हणून ते जे दुसरे होते त्यांनी सांगितलं की आता तुला, पहिले तर ते शिष्य व्हायला गेले होते की मला तुम्ही शिकवा. त्यांच्या गुरूंनी सांगितलं जा त्यांच्याकडे त्यांच्याकडनं शिक. काय गुरूंची कृपा म्हणावी लागेल की माहिती आपला आवाज कोणामुळे गेला आहे, पण त्यालाही आपल्या शिष्याला त्याच्याकडे पाठवलं की आता सध्या त्याच्यासारखा विद्वान नाही बरं, त्याच्याकडे जाऊन शिक. हे गुरुतत्व आहे. खऱ्या गुरुचं काम हे आहे, तो बांधून नाही ठेवत, तो मुक्त करणारा आहे. माझ्याकडे एवढं आहे, आता जर मी काही करण्यास सक्षम नसेल तर चल हे घे, दुसरं दालन तुझ्यासाठी उघडलं आहे. म्हणून रावण मृत्यूशय्यावरती पडलेला आहे. ज्या रावणाने सीतामातेचं हरण करावं त्या रावणाच्या सोबत युद्ध करणारे रामराया अंतिम स्थितीमध्ये लक्ष्मणाला म्हणतात जा, जीवनाचा खरा उपदेश त्याच्याकडनं घेऊन ये. हे रामतत्व आहे. विठ्ठल विठ्ठल. गुरु काय है, जहाँ जो सीखने को मिले वही गुरु तत्व है.
आणि म्हणून गुरु शिकवत नाही, शिष्याला ते शिकावं लागतं की काय गुरूंना सांगायचंय, काय घ्यायचंय. हा एंटिना आपला नेहमी करता आपण चालू ठेवला पाहिजे है ना. आपले तर मध्ये मध्ये येऊन एंटिनेच चालू करावे लागतात, चार्जिंगही करून ठेवत नाही आपण, इतके बहादर आहोत. तरी आपल्या गाड्या चालू आहेत, आमच्यासारख्या ज्या तर तशाच चालू आहेत धक्क्यावरती. गुरु मेहरबान तो चेला पहिलवान, नाही तर काही खरं नाही. आमची तर तीच गती आहे, नाही तर आमच्यासारखे तर कधी हू केले का उडले असते. केवळ त्यांच्या कृपा आशीर्वादाने चालू आहे. सेवा तिथे करायला लावली, दास्यत्व घेतलं त्याचं की आजपासून तू माझ्या घरचा दास आहे. पण काय झालं, सेवा करतायत, शिकवलं नाही कुठे. रियाज चालू असला तर दरवाजा बंद करून घ्यावा. हे दाखवलं कशाकरिता की तुझी चिकाटी काय आहे. हे ह्याच्यासाठी नाही की दरवाजा बंद तू शिकला नाही पाहिजे म्हणून नाही, याच्यासाठी आहे की इतकं कान देऊन शिक की तुझ्या आतमध्ये एवढूसही कमतरता राहायला नको. इतकी जागृती तुझ्या अंतर्मनाची झाली पाहिजे, तुझे आंतरिक ज्या शक्ती आहे त्या तेवढ्या जागृत झाल्या पाहिजे. अरे बाह्य स्वर काय, आतले स्वर जागृत होऊ दे. म्हणून त्या ठिकाणी तेवढं शिष्याला सूक्ष्म होणं शिकवलं. आणि न शिकवता आलेली विद्या आहे की जेव्हा राज दरबारामध्ये गुरुचा प्रतिनिधी म्हणून गायला उभा राहिले, त्यावेळी ज्याने दरवाजे बंद करावे त्याने म्हटलं की गाते रहो सुनाते रहो, हा विजय आहे. विठ्ठल विठ्ठल. पण हे केव्हा होतं, हे दास्यत्वाशिवाय होत नाही, हे दास्यत्वाशिवाय होत नाही. पण सेवा हा इथला भक्ती मार्गाचा मुख्य पाया आहे. सेवा, मग सतसंग आणि मग सुमिरन. सेवा तुम्हाला सेवा करता करता भागवतामधला पहिलाच प्रसंग येतो की नारद मुनी व्यासांना आपलं पूर्वजन्म वृत्तांत सांगतात. तेव्हा ते म्हणतात, माझी आई ज्यांच्याकडे दासी म्हणून काम करायची, चातुर्मासात त्यांच्याकडेच काही संत 4 महिने निवासाला थांबले, त्यावेळेला मला त्यांची सेवा घडली, त्यांचं उच्चिष्ट भोजन मला मिळालं. आता उच्चिष्ट भोजन म्हणजे त्यांनी खाल्लं त्या ताटातलं भोजन नाही बरं का, त्यांनी खाऊन जे उरलं त्याला उच्चिष्ट म्हणतात. आताच्या गुरु लोकांनी त्याचा जरा चुकीचा अर्थ काढला की ताटात ठेवायचं आणि मग शिष्यांना, अरे तुलाच पाप लागेल ना बाबा पहिले. पण शिष्याची तेवढी श्रद्धा पाहिजे की ताटात कण उरला तोही शिष्याने गुपचाप जाऊन चाटून घ्यावा. ती शिष्याची निष्ठा आहे. विठ्ठल विठ्ठल. आणि त्या ठिकाणी नारद मुनींनी सांगितलं की तेव्हा मला त्या संतांची सेवा जी घडली, त्या सेवेमुळे त्यांच्या सोबत मला संकीर्तन घडलं, त्यांचा सत्संग श्रवणी पडला आणि त्यामुळे मला कळालं की जीवनाचा उद्देश काय आहे. ते संत जसे निघायला लागले, मी त्यांच्याबरोबर जायला लागलो. पण त्यांनी सांगितलं, तुझी आई आहे आणि तू अजून बालवयामध्ये, तू सेवा कर. पण ईश्वराची कृपा अशी, अंतःकरणामध्ये जेव्हा भक्तीची ज्वाला प्रज्वलित होते ना आणि भगवंताचा असह्य वियोग ज्या वेळेला होतो, त्यावेळेला सगळे बंधनं तोडून त्या ठिकाणी जीव आपल्या आत्मकल्याणाच्या मार्गावरती चालतो. साधी गोष्ट आहे, नश्वर शरीराच्या वासनेच्या फटक्यामध्ये आलेली लोक 24-25 वर्ष ज्या आई वडिलांनी सांभाळलं, एका क्षणात त्यांना सोडून जातात. आणि बापाने परत आणली का पोलीस स्टेशनमध्ये म्हणतात, या माणसाला मी ओळखत नाही, याच्यापासून माझ्या जीवाला धोका आहे, मग बापाला तुरुंगात टाकतात. त्यांना जर अक्कल नाही तर मग ज्याला ईश्वराचं तादात्म्य साधायचं आहे, देवाचं वरण करायचंय, त्याने कोणती आसक्ती धरावी. इथे निर्लज्ज व्हावंच लागेल. पण कशाकरिता, जर वर गोविंद असेल तर मग संसाराचा विचार करायचा नाही. खरं नातं जर सापडलं असेल तर संसाराच्या नश्वर नात्यांचा विचार करायचा नाही. कोणाचं काही मन दुखत नसतं. समजायचं या क्षणाला आपला मृत्यू आला असता तर हे सगळ्यांनी स्वीकारलं असतं ना. परमार्थ मार्गावरती चालणं की मला देव भेटावा म्हणजे स्वतःचं मरणच आहे. आज मी मेलो असं म्हटल्याशिवाय त्याच्या वाटेवर चालता येत नाही. ही तयारी आहे का आपली? आपण फार हुशार आहोत. आपण शास्त्रांची प्रमाणं तिथे लावतो, आईवडिलांची सेवा केली पाहिजे.
नाही केली तर त्याचंही पाप लागेल. अरे तुझं कल्याण नाही झालं तर तुझ्या भोकांडी जन्मजन्मांतरीचं पाप बसलंय ना. आज जर तू देव नाही आठवला, याच्यामध्ये गुरफटला, तर पुढे ईश्वर जर नाही आठवला तर पुढचे तुझे किती जन्म बिघडतील हे सांगता येत नाही. ते बिघडू नये म्हणून आज जर तुला विवेक प्राप्त झाला असेल, आज जर तुझ्यामध्ये एका क्षणाची जागृती झाली असेल, लोहा गरम है तो हतोडा मार दो, तोच क्षण आहे ज्या क्षणी उपरती होत आणि परमार्थ मार्गाला लागला पाहिजे. तिथे किंतु परंतु बघू नका. मग तिथे एकच आहे, खाली मान, बंद डोळे बंद कान, खाली मान सावधान, थेट राम म्हणायचं, निघायचं. त्याशिवाय कल्याण नाही होत महाराज. असंच जर छत्रपती शिवाजी महाराजांनी, आऊसाहेब जिजाऊंनी, संभाजी या सगळ्यांनी जर विचार केला असता, या संतांनी जर विचार केला असता, तुकोबारायांनी जर विचार केला असता, तर आज न गाथा भेटला असता, न स्वराज्य भेटलं असतं, ना परमार्थ करता आला असता. या सगळ्यांनी संसार हातावर घेतला, दिला सोडून. अरे काय बघताय, आमच्या समोर पुढचं आव्हान पडलेलं आहे. हे जागले ना वेळीच, खऱ्या कर्तव्याला जागले की माझा जन्म कशासाठी आहे, मला साध्य काय करायचंय. अरे प्रपंचाचं तर हे चालतच राहणार आहे. किती येतील ना किती जातील. आज याच्यासाठी अडकवतात, उद्या दुसऱ्या कशासाठी पहिल्याच वेळी ज्याला बंधन तोडता आलं नाही, मग त्याचे दोन्ही पायही बेडीत बांधले जातात आणि दोन्ही हातही बेडीत बांधले जातात. परिणामी त्याचा गळाही बेडीत बांधला जातो. हे लक्षात ठेवा. सर्व अंगाला बंधनं पडल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रथमताच माणसाने बंधनामध्ये अडकून चालत नाही. ही मुक्तता, मुक्त ज्याला व्हायचं आहे त्यांनी मुक्त होण्याची तयारी आतापासून केली पाहिजे. कोणी नाही माझं. घरातही तुम्ही राहत असाल ना, माता माझी न पिता माझा, न बंधू माझा न पती माझा, न पत्नी माझी न पुत्र गोत्र आदी कोणी माझं नाही, असं निर्लिप्त होऊन जर तुम्ही घरात राहाल तर घरातल्या कोणत्याच व्यक्तीची तुम्हाला बाधा होणार नाही. नाही तर हा असं बोलला, तो तसं बोलला, याने असं केलं, याच्यात आपलं आयुष्य खपेल, परमार्थ साध्य करता येणार नाही. त्यामुळे पहिले सेवा, मग सत्संग घडतो. तात्काळ त्या ठिकाणी परिस्थिती अशी घडली, आई दूध काढायला गेली, काहीतरी सर्पदंशाने तिचा मृत्यू झाला. तात्काळ ते स्थान सोडलं, निघाले ते संत मला कुठे भेटतील, ज्यांच्यामुळे माझ्या अंतःकरणाला ईश्वर भक्तीची, ईश्वर भेटीची ओढ लागली, ते संत मला कुठे भेटतील शोधत निघाले. आणि मग झाडाखाली एका बसले, थकवा आलेला होता, पोटात काही नाही, रडता आहेत सारखे सारखे. आणि मग त्यावेळेला एका क्षणापुरतं भगवंताचं स्वरूप त्यांच्या हृदयात प्रगट झालं. देवाने एका क्षणापुरतं दर्शन दिलं, पुन्हा नाहीसं झालं म्हणून डोळे उघडून पाहतात, कुठे आहे तो देव. आकाशवाणी झाली, अरे तुला माझ्या स्वरूपाचं ध्यान करता यावं म्हणून या स्वरूपाचं तुला क्षणापुरतं दर्शन करवून दिलं, पण अजून तू त्याचा पूर्ण योग्य झालेला नाही. शब्द ऐका, अजून तू पूर्ण योग्य झालेला नाही. आता तू त्याच रूपाचं ध्यान करत राहा, त्यानंतर तुझा हा देह जाईल आणि पुन्हा तुला दुसरा देह प्राप्त होईल. तेव्हा तू देवाचा पार्षद होशील. तेव्हा ब्रह्मदेवापासून नारदाची उत्पत्ती झाली आणि हातामध्ये विना आणि करताळ घेऊन अखंड नारायणाचं भजन करतात की एकाही क्षणापुरचा परमात्मा डोळ्यासमोरून जात नाही. म्हणून पहिले सेवा, मग सतसंग, सतसंगाने कळतं. संतांच्या सेवेत राहाल तर संतांचे शब्द कानी पडतात. सत्संग म्हणजे काय? संत बोलले म्हणजे सत्संग होतो का? नाही. केवळ वाणीद्वारे सत्संग होतो का? नाही. संतांच्या न बोलण्यामध्ये, संतांच्या मौनात दिव्य सत्संग आहे. जेवढं बोलून शिकवल्या जात नाही ना, तेवढं मौनाने शिकवल्या जात असते. लक्षात घ्या. बरीच जण म्हणतात ना आपल्या बाबांसाठी की बाबा बोलत नाही तरी एवढं होतात, बाबा बोलायला लागले असते किती काय. अरे ते बोलत नाही म्हणूनच एवढं होत आहे. ते बोलले असतं तर नसतं झालं, आपण तर खपवून टाकलं असतं त्यांना. साधू बोलका झाला ना का प्रपंचाची भुनभुन त्याच्या पाठीमागे लागलीच. समजा आलेत तुमच्याजवळ ते काव काव चिवचिव करत, तेही भजन करत नाही, तुमच्याही भजनात विक्षेप आणल्याशिवाय राहत नाही. म्हणून साधू मौनच भला असतो. त्याच्या मौनतेत त्याचंही कल्याण आणि जगाचंही कल्याण आहे. तो म्हणतो काय द्यायचं ते मी मुकाट्याने इंजेक्शन देतो, तोही आवाज काढू नको, मी आवाज काढत नाही. हे फार महत्वाचं आहे. पण साधू न बोलता जे शिकवतो ते फक्त आपल्याला, जर आपल्या अंगी शिकण्याची तयारी आहे, जर आपल्या अंगी घेण्याची पात्रता आहे, जो घेणारा आहे तो शिष्य आहे आणि जो देणारा आहे तोच गुरु आहे. आणि देण्याची प्रक्रिया 24 तास 365 दिवस चालली आहे. तुम्ही घ्यायला तयार आहेत का ते बघा. गुरु उभे जरी राहत असतील ना,
साधे उभे जरी राहिले तरी त्यांच्या उभं राहण्याचं निरीक्षण करावं. त्यांच्या त्या उभं राहण्यातही ईश्वराची एखादी प्रतिमा दर्शनाला आल्याशिवाय राहत नाही. दृष्टी पाहिजे ना, दृष्टी पाहिजे गुरुमध्ये ते ईश्वरीय तत्व बघण्याची, तर ते दर्शनाला येईल. मौन रूपाने होणारा संवाद शिष्याला अंतरातून परिपूर्ण केल्याशिवाय राहत नाही. पण हे घेण्यासाठी अंतरंगाची दालनं उघडावी लागतात. अंतरंगाची दालनं उघडावी लागतात आणि त्यासाठी अंतरंगामध्ये प्रवेश मिळतो तो सेवा हे त्याचं द्वार आहे. आणि म्हणून सांगितलं तेथ सेवा हा दारवंठा, जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. तिथे सेवेशिवाय आतमध्ये प्रवेश भेटणार नाही. दारावर बसा सेवे लागी सेवक झालो आणि सेवाच करा. माझा केवळ सेवक धर्म आहे, बाकी काहीच नाही. सेवा ही जी घडते ती मी करत नाही, त्यांच्या कृपा आशीर्वादाने होते. पण इथे पुन्हा तुकोबारांनी शब्द वापरले की देवाचा सेवक म्हटला नाही किंवा थेट संतांचा सेवक म्हटला नाही. तुमची ये दासीचा दास करून ठेवा. तुमचा जो दास आहे त्या दासाचा दास करा. जे एखाद्या गुरु परंपरेत जर तुम्ही असाल तर त्याची तिसरी पिढी जी असेल त्याची पहिले सेवा करा, तर गुरु सद्गुरूंच्या त्या टोकापर्यंत तुम्हाला जाता येईल, संतांच्या त्या परंपरेपर्यंत जाता येईल. हे आपल्याला जमत नाही महाराज, हेच आपल्याला जमत नाही. लगेच आमची कॉम्पिटिशन सुरू होते. तिथे ते आहेत तर मग मी का नाही, मग मी काय कमी आहे का, मग मला का नाही. कशा करिता? बाहेर उघड्या डोळ्याने तुम्ही जे बघतायत ते खरं नाही आहे. डोळे बंद बघून एका सद्गुरु कृपेच्या दृष्टीने अंतरंगामध्ये निहारून बघा. संतांच्या जवळ कोणासाठीच कोणताच भेद नाही. आज समाधी मंदिरामध्ये 100 लोक दर्शनाला येतील. 100ांसाठी मंदिर उघड आहे, 100ांसाठी समाधी तीच आहे. 100 डोकं टेकवतात. दर्शन सगळ्यांना सारखंच आहे, कोणाला काही भेद आहे का? नाही, सगळ्यांना सारखंच आहे. पण 100ांना होणारा लाभ सारखा आहे का? मग देणारा तोच, समाधी त्यांची तीच, दर्शनही तसंच, सगळं तसंच. फडका चुकलं. घेणाऱ्याची जेवढी सामर्थ्य आहे तेवढं त्याला मिळालं. याच्यात देणाऱ्याची चूक आहे का? नाही ना. आणि आपण दोष कोणाला देतो? म्हणून अध्यात्म मार्ग आहे. सेवा का सांगितली? स्वात्मदर्शनाने लीनता आली पाहिजे की माझी लायकी किती आहे ही जर कळाली तर तो आपोआप पायरीवरच बसून जातो. तो म्हणतो बाबा मी इथेच बरा आहे. एखाद्या सभेमध्ये गेला आणि तिथे सगळे फराटेदार इंग्लिश बोलणारे असले आणि याला शुद्ध मराठी बोलणारी येत नाही. आता याला किती म्हटलं तुला इतकं महागीचं तिकीट दिलं तू सभेत जा, तो म्हणतो मी जाणार नाही. कळलं ना त्याला आपल्याला शुद्ध मराठी बोलता येत नाही, तिथे सगळे इंग्रजीचे भूत बसलेले आहे. आपण जाऊन करायचं काय? ते काय सांगतील हे काही कळणार नाही ना, आपल्याला काही बोलता येणार नाही. तो म्हणतो बाबा मी बाहेरच. जसं तिथे आपण जात नाही, पण ज्याला ते कळतं त्याला तिथे तिकिटाची गरज पडत नाही. जसं स्वामी विवेकानंद ज्या वेळेला धर्म परिषदेमध्ये गेले शिकागोला, तिथे भारताला आमंत्रणच नव्हतं. कारण लोकांना असं वाटायचं इथे कोण असणार आहे बोलणारा, काय असणार आहे. आता यांचं नाव द्यावं एवढी काही तयारी नाही, पण गेले हे सद्गुरूंचा झेंडा उंच करण्यासाठी. स्वामी विवेकानंद सद्गुरूंच्या भरोशावरती गेले आहेत. देह विवेकानंदांचा आहे पण करणारे मात्र रामकृष्ण आहे. सद्गुरू स्थान सोडत नाही, त्यांच्या यंत्राच्या माध्यमातून जगताचं कल्याण करवून घेतल्याशिवाय राहत नाही. म्हणून आपले लंगोटी बाबा तिथे बसलेले आहेत. अख्खा विश्वाचा कारभार चालवण्याचं सामर्थ्य या महात्म्यांमध्ये आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी आता आमच्याकडे राष्ट्रपती येऊन गेल्या शेगावला. मग काही जणांचं असं म्हणणं झालं ताई तुम्ही का नाही गेल्या, जायला पाहिजे होतं, त्यांच्यासोबत एखादा फोटो का. अरे म्हटलं त्या ज्यांच्या दरबारात गेला तो बाप माझ्या हृदयात आहे, मी त्यांच्यासोबत फोटो काय काढू. त्या ज्याच्या दरवाजावरती झुकल्या तो अनंत ब्रह्मांडाचा नायक जर इथे बसलेला असेल तर माझ्यासाठी श्रेष्ठ ते आहे ना. ज्याचा फोटो इथे छापला आहे तिथे त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यात अर्थ काय.
आणि त्या दिवशी म्हटलं माझ्या बापाला असंच नाही म्हणत अनंत कोटी ब्रह्मांड नायक महाराजाधिराज योगीराज परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक शेगाव निवासी समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय हे म्हणणं सार्थकी झालं की देशाचा राष्ट्रपती दरबारामध्ये आला. विठ्ठल विठ्ठल. ही सद्गुरूंची सत्ता आहे, हे सद्गुरूंचं कार्य आहे. आणि म्हणून त्या ठिकाणी तिथे गेले ज्या धर्म परिषदेमध्ये आमंत्रण नाही, कुठे नाव नाही, काही नाही, त्या धर्म परिषदेमध्ये सगळ्यात शेवटी एक युवक उठतो आणि त्या ठिकाणी अंगावरती धड कपडे नाही, खायची व्यवस्था नाही, काहीच नाही. अरे जाताना तिकिटाचे पैसे नव्हते नावेतून, म्हणून त्या कन्याकुमारीला त्यांनी उडी मारली नावेतून की पुढे पैसे द्यावे लागतील. ते नाही, जे 3 समुद्रांचा संगम आहे त्या विशाल पाण्याच्या त्या अफाट धारेमध्ये उडी टाकली. खायला काही नाही आणि 3 दिवस तिथे त्या महात्म्याने अनुष्ठान करावं, मा भगवती तिथे प्रगट व्हावी आणि सांगावं जा आता तुझं कार्य सफल आहे. वयाच्या 40व्या वर्षामध्ये एवढा लौकिक करावा, देशा परदेशामध्ये भारताचा झेंडा उंच करावा, हे सामर्थ्य येतं. आणि तिथे तो युवक बोलतो तेव्हा सगळी सभा सुन्न होते, सगळी सभा सुन्न होते. हे कार्य घडतं ज्या वेळेला सद्गुरु कृपा होते त्यावेळेला. आणि म्हणून संतांचा दास होता आलं पाहिजे. दास झालात ना, नम्र झाला भूता तेने कोंडिले. सेवक होणं म्हणजे सर्वस्व अर्पण करणं, की माझं काहीही सामर्थ्य नाही. हनुमानजी भगवंताची सेवा करतात, सांगतात माझं काहीच नाही, हा सगळा प्रताप रामरायाचा आहे, राम नामाच्या प्रभावाने हे सगळं होत आहे. म्हणून दासांचा दास होण्यासाठी सुद्धा खूप समर्पण पाहिजे आणि समर्पण हीच परमार्थाची सगळ्यात पहिली पायरी आहे. पहिल्या दिवशी ज्याचं समर्पण झालं त्याच्यासाठी परमार्थ मार्ग सुगम झाला. समर्पण हीच अध्यात्म मार्गामध्ये संतांच्या पाठशाळेतल्या ॲडमिशनचं डोनेशन आहे. हे भरल्याशिवाय आपल्याला ॲडमिशन भेटणे नाही आणि ब्रह्मविद्येचा बोध होणे नाही. विठोबा रखुमाई सगळ्यांनी टाळी वाजून भजन करा. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय.
हा शृंगार फक्त संतांच्याच दारात होऊ शकतो. तर अन्यथा हे कधी गळ्यात घालण्याची कधी इच्छाही नाही. एकदाच इच्छा झाली होती वृंदावनामध्ये. त्याला म्हटलं काहीतरी सूचक दे, काय एकतर्फीच प्रेम फक्त. तर अलगद येऊन त्याने मागून घातली होती. हा शृंगार फक्त संतांच्या दरबारात होऊ शकतो. दोनच ठिकाणं की जिथे गळ्यामध्ये कधीतरी माळ घालावीशी वाटली. एक ते स्थान आणि एक दुसरं माझ्या सद्गुरूंचं अत्यंत प्रिय त्यांच्या सद्गुरूंच्या पादुका ज्या ठिकाणी मुळगाव क्षेत्रामध्ये. फार इच्छा झाली की आज सद्गुरूंच्या गळ्यातला प्रसाद सद्गुरूंच्या गळ्यामध्ये पडावा, बालकाला त्याचा आनंद घेता येईल. आणि आज इथे हा शृंगार फक्त या संतांच्या दरबारामध्ये. कारण हा ज्यावेळेला संत कृपेने शृंगार करतात ना, त्यावेळेला त्या शृंगारामध्ये पण मोगरा आहे, हा सुवास आहे. हा सुवास काय दरवळतो, ज्याने त्याचा गंध घेतला त्यालाच माहिती आहे. आणि त्यामुळे म्हणून याचा स्वीकार, बाकी दुसरं काही नाही. आता तर ही पण जाईल, ती पण जाईल थोड्या वेळाने. इच्छा तर असते की कधी निघूच नये, अशी अविनाशी माळा कधीतरी पडावी गळ्यामध्ये. आणि आज हीच भाऊंच्या चरणी याचना आहे. खरं तर हा अभंग यासाठीच घेतला होता. पण काय होतं, आम्ही जिथेही जातो ना तिथे आमचं दुखणं राहतं बाजूला ना आम्हाला दुसऱ्यांचीच दुखणी ऐकावी लागतात. त्यामुळे कधी कधी ना या सगळ्या गोष्टींचं ओझं वाटतं. असं वाटतं कधीतरी हा परिचय सोडून कुठेतरी जावं की जिथे फक्त आपल्याला आपला आनंद घेता येईल, जिथे कोणी ओळखणार नाही, कोणी परिचयाचं नाही, काहीच नाही. पण असं होत नाही. म्हणून हा आनंद फार वेगळा आहे. संतांच्या दरबारामध्ये केलेली याचना कधी व्यर्थ जात नाही. आणि आज हे बालक खऱ्या अर्थाने संतांच्या चरणांवरतीच याचना घेऊन आला आहे. सद्गुरुनाथांची सेवा करणारी जी माझी गुरुमाऊली आहे, जे अधिष्ठान दैवत आहे, त्या अधिष्ठान देवतांची सेवा करणारे जी गुरुपरंपरा माझ्याकडे आलेली आहे, त्या गुरुपरंपरेचा सेवक होता आलं पाहिजे. आणि आज त्याची गरज आहे. सेवेचा वसा सद्गुरूंनी दिलाय. आज तीच इच्छा होती की सद्गुरूंनी ती सेवा शिकवावी. काय असते ती सेवा? संत सेवा करणं सोपं नाही आहे. देवाचं खूप सोपं आहे हो. पूजा करणं काही कठीण नाही. त्याला तुम्ही स्नान घाला, हे ते तो काही म्हणत नाही. पण संतांची सेवा करणं म्हणजे तलवारीच्या धारेवरती चालणं आहे. ज्या वेळेला आपण संत सेवेमध्ये असतो, मनामध्ये चुकूनही कुठला विकार येता कामा नये. रामचरित्रातला प्रसंग आहे. ज्या वेळेला राम वनवासाला निघाले, लक्ष्मणजींना हे कळालं. लक्ष्मणजींनी मातेला पण नाही विचारलं, सरळ सांगितलं मी तुमच्यासोबत येतो. रामप्रभूंनी सांगितलं रे नाही, सुमित्रा मातेला कमीत कमी सांगून तर ये. पण ती सुमित्रा माता आहे म्हणून तर लक्ष्मणासारखं तत्व तिच्या पोटी जन्माला येतं ना. आणि म्हणून त्या ठिकाणी सुमित्रा मातेला सांगितलं, आई दादा 14 वर्षाच्या वनवासाला चालले आणि तुझा लक्ष्मण आहे त्यांच्यासोबत चाललाय. मग म्हणे विचारायची गरज काय? जिथं राम नाही तिथं लक्ष्मणाचंच काही काम नाही. पण आई सांगते की स्वप्नात सुद्धा राग, रोष, निंदा हे कुठल्याच प्रकारचे दोष स्वप्नात सुद्धा येऊ नये. लक्ष्मणजी म्हणतात, आई स्वप्न कधी पडतं? झोपल्यावर पडतं ना. मग रामदादाच्या सेवेसाठी तुझा लक्ष्मण शपथ घेतो, रामराया 14 वर्षाचा वनवास पूर्ण करून येईपर्यंत तुझा लक्ष्मण झोपणारच नाही. म्हणजे स्वप्नातही दोष येण्याचं काम नाही. ही सेवा आहे महाराज, ही सेवा आहे. सद्गुरू सानिध्यामध्ये असताना, संत सानिध्यामध्ये असताना आपल्या मनात काय येतंय हे मनोभाव बारकाने तपासून बघा. दोष येत असेल तीड मात्रही सावध रहा, लगेच प्रायश्चित्त करा. माझ्या मनात हा दोष का आला असेल तर याची निवृत्ती कशी होईल? का निवृत्ती महत्वाची आहे? माझं कल्याण हो ना हो, मला याचं घेणं देणं नाही. मला नरक भेटलं तरी चालेल, पण सध्या सद्गुरूंच्या सानिध्यामध्ये मी जर त्यांच्या चरणांना स्पर्श करत असेल तर तेवढ्या पवित्र भावाने तो स्पर्श झाला पाहिजे.
त्याच्यामध्ये दोष येता कामा नये. ही ज्यावेळी प्रामाणिक गुरु सेवेची, संत सेवेची भावना असते ना महाराज, अंतःकरणाची शुद्धीच होते. काय विकारांचा ठाव चालेल का विकार त्या ठिकाणी प्रबल होतील आणि तुमचा घात करतील. त्या विकारांनाही बाहेर बसावं लागतं, कारण तारणहार बलवान बसलेला असतो ना समोर, माहितीये त्याच्या समोर गेलं आणि याने कधी म्हटलं की माझ्या मनात हे उठलं का तिकडनं रट्टा बसलाच समजा. ही सावधगिरी सत्शिष्याच्या ठिकाणी असणं फार म्हणून सेवा का सर्वश्रेष्ठ सांगितली, याकरिताच सेवेशिवाय अंतःकरणाची शुद्धीच नाही. अहंकार गलित होत असेल तो सेवेने होत असतो. म्हणून गुरूंच्या आश्रमामध्ये जर तुम्हाला शौचालय साफ करायला सांगितलं तर नाराज होऊ नका. उलट असं समजा, आज माझ्यावर सद्गुरूंची सगळ्यात मोठी कृपा झाली. ती देवपूजा करणाऱ्यांवरती नाही, ती माझ्यावरती झाली. शौचालय साफ करायला सांगितले म्हणजे माझ्या अंतःकरणातली किती मलिनता असेल ती आज सद्गुरू या माध्यमातून साफ करून घेतायत. बघा अंतःकरणाची निर्मलता होते की नाही. संत सेवेसाठी ज्याला अग्रपूजेचा मान मिळाला राजसभेमध्ये, राजस्व यज्ञामध्ये, तो जर संतांचे पाय धुवायची सेवा घेतो तर लक्षात घ्या तुम्ही, सेवा काही सामान्य आहे का? पण त्या सेवेलाच आपण निकृष्ट समजतो. आणि हेच कारण आहे महाराज, सेवेला निकृष्ट समजलं आहे म्हणून अध्यात्म मार्गात आपली प्रगती नाही. बरं, सेवा तर करणारे आहेत, आम्ही खूप सेवा करतो, खूप पुढे पुढे नाचतील, पण ते जर कॅमेऱ्यात येण्यासाठी असेल तर ती सेवा काही उपयोगाची नाही. आमच्या बाबांच्या सानिध्यामध्ये एक विठोबा घाटोळ होता, खूपच सेवा करायची बाबांची, आणि त्याला असं झालं का माझ्याशिवाय आता काहीच नाही. बाबांचं झोपणं म्हणजे माझ्यामुळे, बाबांचं जेवणं म्हणजे माझ्यामुळे, बाबा म्हणजे माझ्याशिवाय आता बाबांचं काही अस्तित्वच नाही. राहिले एक दिवस जे हनले की नाही. काही लोकांना आणून बसवलं, नवस फेडायचा होता त्यांना, दर्शनासाठी आले आणि सांगितलं नाही म्हणे आम्हाला त्वरा आहे जाण्याची, थांबू शकत नाही, तुम्ही काहीतरी करा. तुम्ही समर्थांचे कल्याण, तसे तुम्ही गजानन महाराजांचे कल्याण, काहीतरी बघा, तुमचं एवढं मोठं पोज आहे. झालं, मग कल्याणच झालं ना. तुमची पोज आहे म्हटल्यावर कल्याणच आहे. आणि बाबांनी नाटक केलं, जे झोपून राहिले का उठायचं कामच नाही. काय केलं बाबा उठून, याने केले भिस्त गेला नाही, मग तुम्हाला उठावंच लागतं. दर्शन तर दिलं, ते तर जाऊ दिले. जे हनला ना विठोबा, एवढा हनला का पुन्हा शेगावामध्ये ठेवलाच नाही. भास्कर पाटलांना असं वाटलं की भक्तांना मीच परस्पर सांगून द्यावं, बाबा येतीलच, बाबा करतीलच, बाबा काय आमचं ऐकणारे आहेत, बाबांच्या आम्ही प्रिय आहोत, आम्ही बाबांच्या अरे नदीवरती बांध बांधायला कुठे जात आहे? ती सगळे बांध फोडून नाही तुम्हाला वाहून नेलं तर झालंच काय? तिच्यावरती कधी बांध बांधू नये. संत ही नेहमी करता प्रवाही धार आहे, ती जगत कल्याणासाठी प्रवाही होते. कोणी माझाच अधिकार आहे आणि माझ्याच सीमेत राहिलं पाहिजे, हे ज्यावेळी आपल्या मनामध्ये येतं ना, माझं ऐकलं पाहिजे, माझ्या म्हटल्याने झालं पाहिजे, माझ्या मनासारखं झालं पाहिजे, थोड्या काळापुरतं संत वागतील, एवढं तुमच्या मनासारखं वागतील का तुम्हालाच सगळं काही भरून पावलं, पण असा दणका देतील ना की पुन्हा तुमचं तोंडही बघतील की नाही हे सांगता येत नाही. भास्कर पाटलांना असं वाटलं, मलकापूरच्या लोकांना सांगितलं हो पुढच्या याला घेऊन येतो, गेले, सांगितलं बाबा तुम्हाला यावेळेला मलकापूरला जावं लागतं. बाबांनी सांगितलं मी जाणार नाही, मी शब्द दिलाय तुम्हाला जा. आता लेकरासाठी मग काकुडतीला आले, एवढं लेकराचा शब्द पाळावाच लागेल, करावंच लागेल. ठीक आहे, असं बसले, गाडीमध्ये बसले, डब्यामध्ये, रेल्वे गाडीमध्ये बसले, आणि नेमकं गाडी सुटायची वेळ झाली, त्या डब्यातून उतरले आणि लेडीजच्या डब्यात जाऊन बसले. आता त्या सगळ्या बायका ओरडायला लागला, हे दिगंबर विभूती येऊन बसली बायकांच्या मध्ये वगैरे वगैरे. तक्रार गेली, रेल्वे थांबली, स्टेशन मास्तराकडनं फार पुढे तक्रार निघून गेली. आता म्हणे आता याला काही इलाज नाही, आमच्या हातात काही राहिलं नाही. मग खटला भरला गेला महाराजांवरती, खटला भरला गेला. मग त्यातले एक बाबांचेच भक्त होते, ते वकील म्हणून आले. त्यांनी विचार केला, म्हणे यांना तुमच्या बाबांचा आज खटला आहे म्हणे, तुम्हाला काही माहिती नाही का? मग सगळं कळालं. मग गेले, म्हणे एक काम करा, त्यांना वस्त्र घालून आला, आपण काहीतरी करूया. वस्त्र घातली, ही मूर्ती कशाची वस्त्र घालते, आता लीलाच करायची होती. घातले ना, रस्त्यात आल्यावरती सगळे अंगावरचे काढून फेकले, दिगंबर मूर्ती जाऊन बसली खुर्चीवरती. आणि सांग म्हणे काय आहे तुझं ते? म्हणे बाबा तुम्ही वस्त्र घालत जा, असे फिरत नाही घालणार म्हणे. आणि ते बोलणं फार विचित्र होतं, ते काय असं फार धोरणातलं काम नव्हतं काही. असं एकच शब्द बोलायचा, 10 तुम्ही समजून घ्या. आणि मग
आणि त्याच बापाच्या परंपरेतले आम्ही आहे, म्हणून आम्ही काही मधुर बोलू शकत नाही. लोक म्हणतात आम्हाला तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. म्हटलं हे सोडून काही सांगा, आम्ही कडूच बोलतो. म्हटलं आम्ही का त्याचीच अवलाद आहे ना आम्ही, त्याच्यामुळे काही असं गांजारून गोंजार जमतच नाही, स्वभावातच नाही येते. आणि त्यामुळे बाबांनी सांगितलं जमणार नाही, भास्कर पाटलाला बोलावलं. म्हणे तुम्हाला कळत नाही का, तुमच्यावर जबाबदारी आहे ना, मग यांना व्यवस्थितपणाने ठेवायचं. जा म्हणे तुमच्यावरती, आता तुम्हाला दंड 5 रुपये भरा आणि ही केस इथेच निपटा. आणि मग सांगितलं भास्करा याच्या पुढे आम्हाला आग्रह करायचा नाही. कळालं, पुन्हा भास्कर पाटलांनी आग्रह केला नाही. पण लक्षात ठेवा, तुम्हाला कितीही पॉवर ऑफ अटर्नी दिलेली असली तरी मालक तो आहे हे कधीही विसरू नका, तरच संतांची सेवा घडू शकते. आणि म्हणून सांगितलं तुमची ये दासीचा. पण त्यांचा दास होणं सोपं आहे, एकदा तिथं हाव पुरी होईल आपली. पण त्यांच्या दासांचा दास पहिलीच पायरी कठीण आहे ना, कारण तिथेच येतं इतके वर्ष झाले आहेत, मग त्याच्यापेक्षा आम्ही करतो, त्याच्यापेक्षा आम्ही करतो. सेवकाचा सेवक होता आलं पाहिजे, तर अहंकार परिपूर्णता मुलापासून नष्ट होईल. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा आणि आशीर्वाद द्यावा हाची मजा. हाच आशीर्वाद तुम्ही मला द्या, या व्यतिरिक्त मला काही नको. पुढे काय होईल, ज्या वेळेला सेवकांची सेवा घडेल आणि त्या सेवकांची कृपा होईल की ते सेवकच म्हणतील हे बघ एक काम कर, हे तू कर ना, मी करतोय, थोडासा वाटा तुझा. तो पुढे सरकवत जाईल आपल्याला. पुढे सरकवता 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 तो मध्यस्थी करतो. हनुमंतराय गेले विभीषणाकडे आणि विभीषणजी थेट रामप्रभूकडे जात नाही. पहिले विभीषणजी हनुमानजींना सांग, तुम्ही आले ना, अब मोहिमा भरोस हनुमंता, बिनु हरिकृपा मिलही नाही. संत तुमची कृपा झाली, प्रभूची कृपा झाली, तुमची भेट झाली. आता माझा विश्वास आहे की मला रामचरण दूर नाहीत. म्हणून त्यांच्या सेवकाचा सेवक व्हा, त्यांचं कार्य करणं पहिले शिका. ती कार्य नाही, ती सेवा आहे. तिथे विनम्रता असू द्या, तिथे आपण काही केलं तरी ते कमीच आहे हे लक्षात असू द्या. आणि ते आपण करत नाही, त्यांची इच्छा आहे म्हणून ते आपल्याकडनं करवून घेत आहेत. आपल्यात देण्याचं सामर्थ्य नाही. एक फूल जरी आपल्यामध्ये अर्पण करण्याची प्रेरणा निर्माण झाली तर समजून चला आतल्याची इच्छा आहे की यांनी एक फूल अर्पण करावं, म्हणजे मला याचा काहीतरी मार्ग मोकळा करता येईल. या अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत. पण या युक्ती प्रयुक्ती किंवा यातलं मर्म जे आहे ना, हे कुठे मिळेल? हे खऱ्या परमार्थ मार्गावर चालणारी जी गुरुकृपांकित अशी साधक आहेत ना, सेवक जन आहेत, त्यांच्याजवळ थोडे बसा, मग तुम्हाला ह्या क्लुप्त्या कळतील की काय आहे परमार्थातलं वर्म, संतांना काय अपेक्षित आहे, कशी संतांची लीला, सद्गुरूंची लीला कार्य करते. पण हे समजण्यासाठी हे दालन पूर्ण उघडं ठेवावं लागतं, समर्पण करावं लागतं. त्यावेळेला खूप काही गोष्टी आपल्याला कळतात. नुसतं देवाजवळ तुम्ही 3 तास बसून रामराम म्हटलं म्हणजे देव प्रसन्न होईल आणि संत प्रसन्न होतील असं नाही. तुमचा व्यवहार, तुमचा विचार, तुमचं आचरण, तुमचं चिंतन, या सगळ्या गोष्टी तपासल्या जातात. या माध्यमातून तुमची साधना स्वीकारल्या जाते. हे जर नसेल तर थेट तुमची साधना ही ईश्वर स्वीकारणार नाही, हे लक्षात असू द्या. आणि म्हणून त्या ठिकाणी अशा बऱ्याचशा गोष्टी आहे. म्हणून तुमची दासीचा दास करून ठेवा, आशीर्वाद द्यावा हाची मज. तुमच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही. नाही तर माझा अहंकार तर उभाच आहे फन काढून, तो तर तुलना करायला तयारच आहे. पण हे नको आहे आम्हाला काय. म्हणून काय म्हणतात संत की संतांच्या दारातला कुत्रा जरी असला तरी त्यालाही नमस्कार करा. की हा संताच्या दारातला कुत्रा झाला, याला नित्य सानिध्य भेटतं ना, हे याचं भाग्य तेवढं आपलंही नाही. म्हणून ही फुलं जी आहे ना महाराज, या फुलांची किंमत करा. अशीच आणून आपल्या डोक्यात लावत नका जात जाऊ किंवा पायाखाली तुडवत नका जात जाऊ. या फुलांची किंमत यासाठी करायची आहे की मी देवाच्या पायावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत डोकं ठेवून राहू शकत नाही, पण हे फूल जोपर्यंत सोकत नाही तोपर्यंत देवाच्या पायावर पडलेलं असतं. माझ्यापेक्षा भाग्यवान हे आहे. ज्या दिवशी तुम्हाला त्याची किंमत कळेल ना, तेव्हा ते पायावरचं निर्माल्यही तुमच्यासाठी प्रसाद झाल्याशिवाय राहत नाही. मग ते निर्माल्य तुमचं कार्य करून जातं. एवढं सामर्थ्य तुमच्या श्रद्धेमुळे त्याच्यात प्राप्त होतं. मग अशा प्रकारे त्या ठिकाणी हे केवळ आशीर्वादाने होणार आहे. हा आशीर्वाद मिळाले काय होईल तर इथे कृपा झाली का मग पुढे ईश्वर प्राप्तीचा मार्ग उघडतो. आणि मग नवविधा काय बोलिले जे भक्ती, घ्यावे माझे हाती संतजनी, मग त्या नवविधा भक्तीचा मला उपदेश करा. म्हणून मतंग
ऋषींची तशी सेवा शबरी मातेने केली, तेव्हा रामरायाने अंतिम टप्प्यात नवविधा भक्ती सांगितली. आणि नवविधा भक्तीचा उपदेश नाही केला शबरी मातेला. शबरी मातेमध्ये नवच्या नव आहेत हे जगाला दाखवलं की नवविधा भक्तीचं मूर्तिमंत प्रतीक म्हणजे शबरी आहे. काय तुम्हाला नवविधा भक्ती घ्यायची असेल तर तिच्यापासून घ्या. नवविधा भक्तीचं दान त्या ठिकाणी दिलं. ही कृपेने साध्य होणार आहे. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. पहिल्यापेक्षा शेवटच्या ज्या 3 आहेत ना त्यात शेवटी टाकण्याचं कारण आहे दास्य, सख्य आणि आत्मनिवेदन. आणि सुरुवात इथूनच आहे. आत्मनिवेदन, सख्य, दास्य आणि मग बाकीचं उलट. इथे उलट चालायचं आहे बरं का. पण हे उलट होत नाही ना, तर त्या आत्मनिवेदनापर्यंत जे पहिले साध्य करायला पाहिजे ते पहिले होत नाही. तिथं येण्यासाठी, त्या पहिल्या पायरीवर येण्यासाठी संतांनी वरून खाली उतरवला. श्रवणम कीर्तनम विष्णुस्मरणम पादसेवनम अर्चनम वंदनम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम. निवेदन केल्यावर बाकी काही राहतच नाही. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली 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 ज्ञानेश्वर माऊली आणि शेवटी तुकोबाराय सांगतात की तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. आता ही 2 चरणही फार महत्त्वाची आहे, पण पहिल्याच चरणात आपला वेळ गेला. 7 वाजले तेव्हा लक्षात आलं. त्यामुळे शेवटचं चरण फार महत्त्वाचं आहे की तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. सेवकाच्या भूमिकेमध्ये जो आहे ना तोच पायाशी राहतो. बाकीचे तर डोक्यावर बसतात. दुर्योधन डोक्याशीच जाऊन बसला होता म्हणून नारायणाची सेना मिळाली. अर्जुन पायाशी बसला म्हणून अख्खा नारायण भेटला. चयन आपल्या हातामध्ये. त्याचं सगळं साम्राज्य पाहिजे का साम्राज्याचा मालक पाहिजे हे आपल्या हातामध्ये की आपल्याला पाहिजे काय. मालक निहत्त आहे, त्याच्याजवळ काहीच नाही. सत्यभामा त्याला द्यायला निघाली. रुक्मिणी मातेने एकच तुळशीचं पान टाकलं, जाणारा कृष्ण वाचवला. हे भाव समजणं फार महत्वाचं आहे. म्हणून तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे. संतांचे चरण ज्याने धरले ना, संतांचे चरण ज्याने धरले. आणि चरण धरण्यासाठी ज्ञान लागत नाही, चरण धरण्यासाठी आहे ते विसर्जन करावं लागतं. बुद्धिहीन बना दो भगवान. आता हे नकोच, हे सगळं तिथे लावा की ही ज्याला मी माझी चित्त मन बुद्धी म्हणतो हे माझं नाही, हे तुमचं आहे. तुमच्या ठिकाणी लावलं ना, आता तुमचे पाय सोडले तर मला दुसरं काहीच दिसत नाही. मी तुमच्या पायाशिवाय दुसरं काही पाहणार नाही, तुमच्या पायाशिवाय दुसरा काही विचार करणार नाही. ज्या वेळेला ते पाय धरून ठेवू त्यावेळेला तुका म्हणे तुमच्या पायाच्या आधारे उतरे न खरे भवसिंधू. म्हणून सांगितलं सद्गुरू वाचोनी सापडे ना सोय धरावे ते पाय आधी. संतांचे सद्गुरूंचे पाय का धरायला सांगितलं? याच्यासाठीच. त्यांचे पायच तरून देणार आहेत आपल्याला. बाकी आपल्यामध्ये कोणतं सामर्थ्य नाही. संत कृपेशिवाय हा भवसागर तरळे शक्य नाही. संतांचे पाय जेव्हा धरले जातात तेव्हा भवसागरही नदीसारखा वाटायला लागतो. मग उतरेन खरे भव नदी जरी विशाल असली तरी आता आमच्यासाठी छोटीशी नदी झाली. का? कारण आश्रय तुमच्या चरणाचा आहे. माहिती आहे हे पाय कधी डुबू देणार नाही. हा हे बल ज्याच्याकडे आहे, ही विश्वास, ही श्रद्धा ज्याच्याकडे, ही निष्ठा ज्याच्याकडे आहे की काय मिळालं हे बघू नका, पाय पकडलेले आहेत ना हेच माझं सर्व साधन आहे. ओ शेवटी सगळं सोडूनच ते पाय पकडायचे आहेत ना. सगळं प्राप्त झालेल्यांनी शेवटी काय केलं? चांगदेवांजवळ काय नव्हतं? 1400 वर्षाचं आयुष्य, योग सामर्थ्य एवढं 14 वेळा काळाला परत पाठवलं. 64 कलांचा धनी. काय नव्हतं चांगदेवांकडे? सगळं काही आहे. पण एवढं सगळं असल्यावरही 1400 वर्ष वाट कोणाची पाहिली? बुडू देणार नाही त्या पायाची वाट पाहिली. आणि ते पाय सापडले कुठे?
चांगदेव म्हणे आजी जन्मा आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. मुक्ताईंचे चरण 1400 वर्षाच्या योग्याने 10 वर्षाच्या मुक्ताईंचे चरण पकडावे. चोट कुठे केली? अहंकारावर केली. बघ की नस पकडली. हत्त मेल्या निगुऱ्या. 1400 वर्षाचा झाला निगुरेस तू असं म्हटल्याबरोबर पाय पकडले. अरे ज्याने नस पकडली हाच डॉक्टर आपला आजार बरा करू शकतो. न सांगता तुम्हा कळो येईल अंतर. कळालं आपली नस काय आहे. 1400 वर्ष आपण कशाची वाट बघत होतो. एका शब्दात उत्तर दिलं. हट्ट मेल्या निगुऱ्या. बसले पायाशी आणि मग घातला पाडण्यामध्ये. निर्गुणाचे डहाडी पाडना बांधेला आत सुत पहुडला मुक्ताबाईचा. झोपवलं दिलं आत्मज्ञान. 1400 वर्षाचं बाळ पाडण्यात टाकलं. मुक्ताबाई झोके देते. बाळा जो जो रे. झोपवण्यासाठी नाही देते, जागवण्यासाठी देते आहे. हे महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला झोपवणारी आई नाही पाहिजे. भौतिकातल्या सगळ्या माया झोपवणाऱ्या आहे. त्या निजरे कुलभूषणा म्हणतात. पण मदालसे सारखी मुक्ताई सारखी उठी पुत्रा म्हणणारी माया मला पाहिजे. की उठ जागा हो सद्गुरूंना शरण जा आणि आपलं आत्मकल्याण साध. ही म्हणणारी माय आम्हाला पाहिजे. अशा सद्गुरूंचे चरण पकडा. कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. त्या चरणांच्या शिवाय अन्य कुठलं साधन काही करण्याची गरज नाही. पक्के तेवढे चरण पकडून ठेवा. मला काहीच येत नाही. मी तुमच्या पायाखालचा दगड आहे. दगड जागचा हलू शकतो का? नाही ना. मग आता त्याला काही करायचं असलं तर हलवावं कोणाला लागेल? मग आपोआप हात लागतील ना कोणाचे तरी. मग हलवणाऱ्याचे हात लागल्यावरती काय कल्याण होणार नाही का? पायाखाली गेलात म्हणजे डोक्यावर हात पडलेच समजे. आणि ज्याचे हात डोक्यावरती पडले तिथे आशीर्वाद भेटल्याशिवाय राहत नाही. आशीर्वाद मिळाला की हृदयस्थ परमात्मा प्रगट झाल्याशिवाय राहत नाही. हे या भक्ती मार्गाचं संत कृपेचं मर्म आहे. हीच याचना करूया की तुमची दासीचा दास करून ठेवा. आशीर्वाद द्यावा हाची मज. असो अशा प्रकारे आपल्या सगळ्यांना हा आशीर्वाद मिळावा. नवविधा भक्तीपैकी एक एक साधन आपल्या अंतःकरणामध्ये फुलत जावं हीच प्रार्थना करूया. आणि आजच्या सेवेला याच ठिकाणी सद्गुरूंच्या चरणी भवरायांच्या चरणी समर्पित करून याच ठिकाणी पूर्णविराम देऊया. विठ्ठल कुंडली ज्ञानदेव तुकाराम हरिनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज